रेशीम शेतीला एक जोडधंदा म्हणायचा का रेशीम शेतीसारखी शेती व्यवसायच म्हणायचा? मग रेशीम शेती हा एक असा बिझनेस आहे की तो 15 वर्ष नाही पुढील 15 पिढ्यांनी जरी केला तरी सुद्धा करण्यासारखं आहे. एवढाच खूप आहे का? एवढा जास्त स्कोप आहे सर त्याच्यामध्ये. तर माझ्या आयुष्यामध्ये मी 15 वर्ष फक्त रेशीम शेती केलेली आहे. 2012 ला याची सुरुवात केली होती मी. किती वय होतं तेव्हा? त्यावेळेस 19 वय होतं माझं. अच्छा, त्या वयात स्टार्ट केलं. हो. 1 एकरमधून रेशीम शेतीमध्ये 1000 किलो कोश निघतात वर्षाला. पण 750 रुपये रेट आता चालू आहे. 500च पकडूयात आपण. 1000 कोशामध्ये 500चं पकडलं तर 5 लाख रुपये होतात. वर्षाकाठी आपण त्याला खर्च पकडूयात तरीही चांगला नफा शेतकऱ्याला राहतो. फक्त 23व्या दिवशी तुमच्या हातामध्ये पैसे असतात. इतक्या कमी पिरियडमध्ये हे उत्पन्न देणारं पीक आहे. एक माणूस हँडल करू शकतो का एवढं? हो, करू शकतो. जर 1 एकर जर असेल ना, 1 ते 2 म्हणजे तू आणि ती, नवरा तू ती बायको. आहे, तू ती हे पीक आहे, तू आणि ती, अरे वा. दोघं जण हँडल ऑटोमॅटिक करू शकतात. काय अडचण नाही त्याला. गरम पाण्यामध्ये टाकलं की त्याचा धागा सेपरेट होऊन त्याचा धागा काढला जातो. जर तुम्ही तो धागा जर कंटिन्युअसली काढत राहिला तर जवळजवळ 800 ते 1200 मीटर पर्यंत तो धागा निघतो. एवढा लांब अखंड असतो? एवढा लांब असतो. तर हा धागा सगळ्यात मुख्य आपल्याला फक्त माहिती आहे की वस्त्र बनवण्यासाठी सगळ्यात जास्त याचा उपयोग केला जातो. जुन्या काळामध्ये हा धागा बुलेट प्रूफ जॅकेटसाठी यूज व्हायचा. कट लागला तर ज्यावेळेस टाके घालतो आपण तर तो धागा असतो तो रेशीमचा असतो. ओके. आळीला जे तुम्हाला मेंटेन करायचे ते सर्व तुतीच्या पानामध्येच करा. बाकीच्या जनावरांसारखं तिला पाणी लागत नाही किंवा बाकीच्या गोष्टी लागत नाही. तुती जेवढी तुमची क्वालिटी तेवढी आळ्या क्वालिटी, जेवढी आळ्या क्वालिटी तेवढी कोश क्वालिटी, आणि मार्केटमध्ये रेट आहे तेवढं तुम्हाला मिळणार. तुती हे झाड असं आहे, जंगली झाड आहे ते. एकदा लागवड केल्यानंतर 15-20 वर्ष राहतं. कितीही पाऊस होऊ द्या, कितीही मोठी गारपीट होऊ द्या, काहीही फरक पडत नाही. जास्तीत जास्त काय होईल, पानं फाटतील त्याची. पण फाटलेलं पान पण आळी खाते, काय प्रॉब्लेम नाही त्याचं. एक बॅच माझी जर फेल गेली डायरेक्ट तर किती लॉस होईल मला? तुमचा पाला आणि जे खत टाकलं असेल ते Time. आणि तुमचं कष्ट. मी म्हणतो सगळं धरून 10-15 हजाराचं लॉस होईल. बस. त्याच्यापेक्षा जास्त मोठा असं नाही की लाख रुपये लावले तर लाख गेले. नाही नाही. मला भारी वाटले हे की म्हणजे रिस्क फार कमी वाटते मला. रेशीम शेतीमध्ये तेच एक मिथ आहे की रेशीम शेती ही खूप अवघड आहे. तरुण पिढीनं रेशीम शेती करावी का? आवश्यक करावी. माझ्याकडे 15 वर्षाचा पण मुलगा रेशीम शेती करणार आहे आणि 70 वर्षाचा म्हातारा माणूस जे आहे ते पण रेशीम उद्योग करणार आहे. तर रेशीम उद्योग असा उद्योग की तो कुणीही करू शकतो आणि सहज करू शकतो. लावा तुती किंवा करा रेशीम शेती आणि पिकवा मातीतून मोती. अरे वा. तर हे तेवढंच खरं आहे सर. मित्रांनो, मी तुम्हाला 100% सांगतो की याच्या आधी तुम्ही रेशीम उद्योगाची एवढी माहिती कधीच ऐकली नसेल, आणि ती पण डिटेलमध्ये. रेशीम शेती काय असते, कशी केली जाते, रेशीम शेतीतून नेमकं काय उत्पन्न निघतं, ते कुठं विकलं जातं, रेशीम शेतीचा इतिहास काय आहे, जगामध्ये कुठे सगळ्यात मोठ्या प्रमाणात रेशीम शेती केली जाते, हे सगळं तुम्हाला डीप भेटणार आहे नॉलेज. आणि रेशीम शेती चालू करायची का नाही करायची आणि त्यामध्ये किती पैसा मिळतो हेही तुम्हाला इथं समजणार आहे. आज आपल्या सोबत विजय गारगोटे सर आहेत, ज्यांना 15 वर्षाचा अनुभव आहे सेरिकल्चरमध्ये. सेरिकल्चर म्हणजेच रेशीम उद्योग. मित्रांनो, 15 वर्षाचा अनुभव काही छोटा अनुभव नाही. ज्यांनी 19 वयापासून स्टार्ट केलं आणि आता त्यांनी फार्मर प्रोड्युसर कंपनी एक स्थापित केलेली आहे. त्यामध्ये खूप शेतकरी त्यांच्यासोबत काम करत आहेत. पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांचं काम आहे. खूप भारी मित्रांनो तुम्हाला ऐकायला भेटणार आहे. प्लीज मी म्हणेन की हा एपिसोड तुम्ही पूर्ण बघा, हा मातीवरचा एपिसोड, आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत तुम्ही सगळे एपिसोड आमचे तुम्ही शेअर करत राहा. चला सुरू करूया एक नवीन एपिसोड. मी रेशीम शेती, सेरिकल्चर हे खूप ऐकतो. म्हणजे डोक्यात माझ्या रेशीम शेती म्हणजे फक्त काय येतं की धागा, सगळ्यांच्याच डोक्यात येतं. पण रेशीम शेती आणि सेरिकल्चर म्हणजे नेमकं काय आहे हे थोडंसं क्लिअर सांगा मला स्पष्ट. रेशीम शेती म्हणजे सेरिकल्चर. रेशीम शेतीलाच इंग्लिशमध्ये सेरिकल्चर म्हणतात. म्हणजे रेशीम शेती म्हणजे आपण म्हणू शकतो कल्पतरू आहे, कल्पवृक्ष आहे. ओके. ज्याचं मुळांपासून तर पूर्ण शेंड्याच्या पानापर्यंत हे पूर्ण यूज केला जातो आपल्या रेशीम उद्योगामध्ये. आणि तसं रेशीम शेती ही जास्त फोकस केली जाते धाग्यांसाठी. म्हणजे तुतीचा पाला जो आळ्यांना आपण खाण्यासाठी देतो त्याच्यापासून जे रेशीम तयार होतं, जे कोश तयार होतात त्याच्यापासून धागा काढला जातो, त्यासाठी रेशीम शेती खूप जास्त प्रचलित आहे. ओके. 15 वर्ष झालं तुम्ही आता काम करताय ह्या रेशीम उद्योगामध्ये. आता ही रेशीम शेतीला एक जोडधंदा म्हणायचा का रेशीम शेतीसारखी शेती व्यवसायच म्हणायचा? मग आतापर्यंत आपण रेशीम शेतीला जोडधंदा म्हणत होतो. परंतु जर आपण कमर्शियल बेसिसवर किंवा कमर्शियल व्हिजन जर ठेवून जर हा उद्योग करत असाल तर हा प्रॉपर कमर्शियली बिझनेस होऊ शकतो. रेशीम शेती म्हणजे एक जोडधंदा नाही, प्रॉपर म्हणजे तुम्ही म्हणताय होलसम तेच फक्त एक धंदा म्हणून तेच आपण करू शकतो, व्यवसाय म्हणून. आता माझ्या आयुष्यामध्ये मी 15 वर्ष फक्त रेशीम शेती केलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त कोणताही बिझनेस केला नाही. याच्या अगोदर मी ट्राय आणि एरर खूप जास्त केलेले, पण ट्रायल केले, एरर आले त्याच्यामध्ये खूप जास्त. पण रेशीम शेती हा एक असा बिझनेस आहे की तो 15 वर्ष नाही पुढील 15 पिढ्यांनी जरी केला तरी सुद्धा करण्यासारखं आहे. होय का?
एवढा स्कोप आहे का? एवढा जास्त स्कोप आहे सर त्याच्यामध्ये. मी बघतोय म्हणजे भारतामध्ये पूर्ण देशात मी फिरतोय, प्रत्येक राज्यामध्ये फिरलो, मला फार कमी दिसली रेशीम शेती. बरं. फार म्हणजे फार खरंच. मी आणि बरेच जे मला भेटले ना ते म्हणले पैसे तर आहेत. हम्म. असं नाही की आता माझ्या गावामध्ये 3 शेतकरी करतात ऊसासोबत त्याची शेती करतात. त्यांना मी विचारलं कसं चालू आहे, त्यांना खूप भारी चालू आहे, चांगले पैसे येतात, म्हणजे चांगले आम्ही घरगुती नवरा बायको करतोय, सगळं व्यवस्थित चालू आहे. सगळं व्यवस्थित चालू आहे, पण वाढत का नाहीये भारताच्या हिशोबाने मी म्हणतो. रेशीम शेतीमध्ये सर तेच एक मिथ आहे की रेशीम शेती ही खूप अवघड आहे, त्याच्यामध्ये आळ्यांची मॉर्टॅलिटी खूप होते, त्याच्यामध्ये परवडत नाही किंवा त्याच्यामध्ये म्हणजे हा बिझनेस खूप अवघड आहे, हे मिथ आहे. मग हे मिथ असेल किंवा हे जर शेतकरी बोलत असेल की हे खोटं आहे सगळ्या गोष्टी, तर मग आम्ही जे करतोय 10 ते 15 वर्षापासून करतोय. माझ्याकडे जवळजवळ 300-400 शेतकरी आहेत जे 15-15, 20-20 वर्षापासून करतात आहे. तर मग हे आपण म्हणू शकतो ना की 100% प्रॉफिटेबल करणारी शेती आहे म्हणून किंवा बिझनेस आहे म्हणून. आणि याच्यामध्ये कसं आहे सर, ज्यावेळेस आम्ही सुरुवात केली 2012ला, माझ्या अगोदरही बऱ्याच शेतकरी आहेत की त्यांनी सुरुवात केली. कोणाला 15 वर्ष झाले, कोणाला 20 वर्ष झाले, कोणाला 25 वर्ष झाले. तर त्यावेळेस रेशीम शेतीचा जर आपण विचार केला तर रेशीम शेतीमध्ये कोशांचं उत्पन्न जे काढत होते शेतकरी, तर किलोला भाव होता त्याचा फक्त 70 ते 90 रुपये किलो. म्हणजे जो धागा तयार व्हायचा, जे कोकून तयार होतो गोल गोल पांढरं, त्याला किती होतं? 90 ते 100 रुपये. 90 ते 100 रुपये किलो होता फक्त. आणि जर आपण आज 12 ते 13 वर्ष झाले किंवा 15 वर्ष झाले, जर आज आपण भाव पाहिला तर त्याचा भाव गेलाय. म्हणजे कोविडमध्ये सर सगळ्यात जास्त भाव होता. तर त्याचा उच्चांक पहिल्यांदा मी सांगतो तुम्हाला. कोविडमध्ये ज्या काळामध्ये म्हणजे ज्या पिरियडमध्ये की बाकीच्या पिकांना कवडी मोल भाव होता, म्हणजे आपण पाहिलं असेल की कोणतेही पीक असू द्या, व्यापारी न्यायलाच तयार नव्हते, कारण पुढे खप नव्हता ना त्याचा. त्याच पिरियडमध्ये रेशीम शेती इतकी झपाट्याने बूम झाली. म्हणजे त्यावेळेस रेशीम शेतीमध्ये कोशांचं जे उत्पन्न काढलं जायचं त्याला किलोला भाव होते 1284 हायेस्ट गेला होता. म्हणजे 1 किलो कोश 1284 रुपये किलोला. तर आपण सांगतो की तो भाव 1284 म्हणजे तो हायेस्ट गेला. बरोबर. सरासरी जर विचार केला आपण तर 600-700च्या याच्यामध्ये कॉन्स्टंट, आणि ते 5-6 वर्ष जसं कोविड गेलाय त्याच्यानंतर हे भाव कॉन्स्टंट आहे. म्हणजे 600 ते 700 रुपये आजही भाव पाहिला आपण. जेव्हा 90 रुपये कोश किलो होता तेव्हाही खर्च तेवढाच होता ना आताही खर्च तेवढाच आहे का खर्च वाढलाय बाकीच्या शेतीसारखा? जर आपण बाकीच्या शेतीच्या तुलनेत जर याचा विचार केला तर बाकीच्या शेतीमध्ये जर आपण पाहिलं तर मशागत असेल, कंटिन्यू मेंटेनन्स खूप जास्त आहे. म्हणजे कोणतेही पीक जर आपण उदाहरणार्थ ऊसाचा विचार जर केला आपण, तर ऊसाचं उत्पन्न त्यावेळेचं मला वाटत नाही की जास्त भावामध्ये फरक पडलाय ऊसाच्याही. जास्त आपण टनेजचा जर हिशोब काढला तर जास्त काही फरक पडलाय मला वाटत नाही. जर त्यावेळेसही जर ऊसाला उत्पन्न 50,000 निव्वळ नफा असेल, आता आपण पकडूयात 60-70, 80,000 रुपये निव्वळ नफा पकडूयात. त्याच तुलनेत जर आपण रेशीमचा विचार जर केला तर एकरी म्हणजे एका एकरमधून आपण म्हणू शकतो की 1 एकरमधून रेशीम शेतीमध्ये 1000 किलो कोश निघतात वर्षाला. तर इंटू जर 750 केला, आता आपण 750 रुपये रेट आता चालू आहे, 500 पकडूयात आपण, 500 पकडा. तर 1000 याच्यामध्ये 1000 कोशामध्ये जवळजवळ 500चं पकडलं तर 5 लाख रुपये होतात. आणि 20% आपण त्याला हे पकडूयात खर्च पकडूयात, तर ही चांगला नफा शेतकऱ्याला राहतो. म्हणजे ऊसापेक्षा 3 ते 4 पट उत्पन्न याच्यामध्ये. तसंच आपण जर बाकीच्या पिकांचा विचार केला, कोणतेही पीक लावा तुम्ही, आता ऊस जर पीक आपण घेतलं तर त्या ऊसाच्या पिकामध्ये तुम्ही आज लागवड केली तर तुमच्या हातामध्ये पैसे कधी येतात? 14 ते 15 महिन्यानंतर येतात पूर्ण. बरोबर. तर त्यावेळी जर तुमच्या हातामध्ये पैसे येत असेल तर मधला तुम्ही खर्च कसा काढणार किंवा काय करणार? त्याच्यामध्ये तुम्ही इंटरक्रॉपिंग नाही करू शकत ऊसामध्ये. काय करणार आहे करून नाही, ऊसच करायला पाहिजे, करू शकतो आपण. परंतु जर त्याच्या तुलनेत जर आपण सेरिकल्चर ऊस का घेतो, कारण की आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त शेती ऊसाची केली जाते. जे म्हणू शकतो आपण की म्हणजे सगळ्या शेतकऱ्याला म्हणत नाही पण ते आळशी माणसाचं पीक गणलं जातं. तुम्हाला जर कमी याच्यामध्ये तुम्हाला कमी वेळामध्ये जास्त इन्कम मिळवायचं असेल, तुमची कष्ट करण्याची तयारी असेल, तुम्ही रेशीम शेती करू शकता. आता ऊस हे पीक तुम्हाला एक सांगितलं, त्याच्यानंतर तुम्ही कोणतंही पीक लावा, 3 ते 4 महिने लागतात पीक येण्यासाठी. मग त्याच्यामध्ये बाजारभाव काय होतील, कमी होतील की जास्त होतील हे आपल्याला माहिती नाहीये. पण रेशीम शेतीमध्ये जर आपण याची तुलना केली तर फक्त 23व्या दिवशी तुमच्या हातामध्ये पैसे असतात. इतक्या कमी पिरियडमध्ये हे उत्पन्न देणारं पीक आहे. म्हणजे कॅश क्रॉपच म्हणू शकतो. कॅश क्रॉप म्हणू शकतो. रोटेशन फास्ट आहे. म्हणजे आपण जॉबला जरी गेलो तरी 30 दिवसानंतर आपलं पेमेंट होतं. पण हेच एक पीक आहे की 23 ते 25 दिवसाच्या मध्ये तुमच्या हातामध्ये पैसे येतात. थोडं फास्ट तयार होतं. एवढे फास्ट तयार होतात.
बापरे. आणि याचं रेट असं लय फ्लक्च्युएट होत नाहीत का की 100 रुपये अचानक झाले, अचानक 700 झाले? 15 वर्षापूर्वीची गोष्ट होती की फ्लक्च्युएट व्हायचे रेट. त्यावेळेस चायना प्रोडक्शनमध्ये जास्त होता, आज आहे. पण कोविडमध्ये काय झालं, चायनामध्ये बऱ्यापैकी म्हणजे चायना बऱ्यापैकी कॉलॅप्स झाला कोविड नंतर. मग आपल्याला स्कोप भेटला त्या गोष्टीसाठी. म्हणजे जगाच्या जर तुलनेत आपण पाहिलं तर सगळ्यात जास्त उत्पादन हे चायनामध्ये आहे आणि 2 नंबर आपल्या इंडियामध्ये. चायनानंतर भारतामध्ये. आणि जर दोन्ही देशांचा विचार केला आपण, भारत आणि चायना, तर चीन आणि भारताचा विचार करून जवळजवळ पूर्ण देशाच्या 95% रेशीम हे 2 देशांमध्ये घेतलं जातं आणि राहिलेलं 5% मध्ये इतर देश आहे. होय काय? हो. फक्त 2 देश आहेत जगामध्ये सगळ्यात जास्त रेशीम शेती करतात? दोन देशामध्ये, चायना आणि आपल्या भारतामध्ये. रेशीम शेती म्हटलं की एंड प्रोडक्ट धागा चाला, बरोबर? धागा बनणार, धागाचा शर्ट बनणार, कपडे बनणार, सगळं बनणार. बरोबर. मग धागा कुठून बनतो? एक तर रेशीम शेतीमधून बनतो आणि दुसरा अजून कुठून बनतो धागा? मग रेशीम शेतीचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये मुख्य 4 जाती आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे जे आपण करतो तुती रेशीम, त्याच्यानंतर मुगा येतं, एरी येतं आणि टसर येतं. जे सगळ्यात जास्त पिकलं जातं पश्चिम महाराष्ट्र, म्हणजे कोकण भागात जरी पाहिलं तर कोकण पासून तर विदर्भापर्यंत सगळीकडे रेशीम शेती केली जाते. म्हणजे हे क्रॉप असं आहे की कुठे तुम्ही करू शकता. दुसरं आहे टसर, जे फक्त जास्तीत जास्त म्हणजे हे रेशीमचा विचार केला आपण हे तुती रेशीम काय म्हणतो, तर तुतीच्या पानावरती याची वाढ केली जाते म्हणून तुती रेशीम. दुसरं जर आपण घेतलं टसर रेशीम, हे टसर रेशीम पिकवलं जातं विदर्भामध्ये. टसर म्हणजे तुतीचाच एक प्रकार आहे. हो, हे 4 प्रकार असतात, त्याच्यामधला हा दुसरा प्रकार टसर. हे पिकवलं जातं विदर्भामध्ये, जिथं अर्जुन आणि ऐन ही झाडं असतात, त्याच्यावरती हे कीटक सोडले जातात आणि त्याच्यावरती ते पूर्ण जंगली प्रकार म्हणू शकतो आपण, तर ते कलेक्ट केले जातात. हा झाला दुसरा प्रकार टसरचा. तिसरा प्रकारचा जर विचार केला आपण मुगा, हे मुगा हे सिल्क जे हे केलं जातं, तर हे सिल्क आसाम साईडला म्हणजे नॉर्थ साईडला बऱ्यापैकी हे घेतलं जातं. त्याचं आपल्या इथं होऊ शकत नाही, कारण की याला थंड प्रदेश जास्त गरजेचा असतो. त्यामुळे हे मुगा वरच्या भागामध्ये याला सोलू आणि सोलूची पानं खायला दिली जातात. सोलू नावाचं झाड आहे, त्या झाडाची पानं खायला दिली जातात. मुगा तुम्ही आळीचं नाव सांगितलं का? मग हा जात आहे ती मुगा ती आळीची जात. जशी आपली आपण म्हणतो रेशीम तुती रेशीम, तशी टसर रेशीम वेगळे, मुगा रेशीम वेगळे. आणि अजून एक येते त्याच्यामध्ये एरी रेशीम, जे एरंडाच्या पानावरती आळी जगली जाते. मग त्याच्यासाठी ते एरंडाची पानं आणायची का एरंडावर सोडायची नेऊन? दोन्ही पण करू शकतो आपण. एरंडाच्या झाडांची शेती पण केली जाते आणि आपण इन हाऊस पण त्याचं प्रोडक्शन घेऊ शकतो. हे पहिल्यांदाच ऐकतोय मी. मला फक्त एवढंच माहित होतं की तुतीची पानं आणायची, ते टाकायची आणि त्याच्यावर आळ्या जगवायच्या, त्या आळ्या कोशावस्थेत जातात आणि मग त्याचा धागा निघतो. हो. पण हे टसर मुगा पहिल्यांदाच ऐकतोय मी. हो, याच्यामध्ये हे मुख्य 4 प्रकार आहेत रेशीमचे भारतामध्ये. हा, याच्यामध्ये 4ही मध्ये एरी म्हणतो आपण, एरी रेशीम. तर एरी रेशीम तुम्ही शब्द ऐकला असेल, अहिंसा सिल्क, म्हणजे त्याची हिंसा न करता पिकवलेलं ते, म्हणजे ज्याला म्हणू शकतो आपण की ज्याची हिंसा करत नाही आपण आणि धागा काढला जातो, त्याला अहिंसा सिल्क. त्याला मरून देत नाही त्याला. म्हणजे एरीच एक आहे, त्याला अहिंसा म्हणू शकतो की त्याला किडा न मारता आपण त्याच्यापासून धागा काढू शकतो. बाकीच्या क्रॉप्समध्ये काय केलं जातं, गरम पाण्यामध्ये टाकलं जातं आणि जेणेकरून गरम पाण्यामध्ये टाकलं की त्याचा धागा सेपरेट होऊन त्याचा धागा काढला जातो. आणि हा धागा एंडला कुठं वापरला जातो? म्हणजे आता उदाहरणार्थ आपण पाहूयात की कोश तयार झाले, जे मार्केटला गेल्याच्या नंतर रेलिंग युनिट असतात, जिथं धागा त्याचा काढला जातो, प्रोसेसिंग म्हणू शकतो आपण त्याला. तर ते सगळ्यात जास्त कर्नाटक साईडला, साऊथ साईडला आहे. का तर त्याची सगळ्यात आपल्या भारतातली सगळ्यात पहिली सुरुवात तिथं झाली, म्हैसूरमध्ये. ज्यावेळेस टिप्पू सुलतान यांनी सेरिकल्चर तिथं स्टार्ट केलं सगळ्यात सुरुवातीला, तर तिथं रेलिंग युनिट आहे. तर त्या रेलिंग युनिटमध्ये हे कोश पूर्ण नेले जातात आणि नेल्याच्या नंतर तिथं प्रोसेस करून धागा काढला जातो. तर हा धागा, पण तुम्ही जसा क्वेश्चन विचारला की हा धागा कशासाठी वापरला जातो, तर हा धागा सगळ्यात मुख्य आपल्याला फक्त माहिती आहे की पैठणी साड्या असतील, कांजीवरम असेल, ज्या साड्या वस्त्र बनवण्यासाठी सगळ्यात जास्त याचा उपयोग केला जातो. पण त्याच्या खालोखाल जे रॉ मटेरियल आपण त्याच्यापासून धागा काढतो, तर खाली काही घटक शिल्लक राहतात धाग्याचे, ज्याचं आपण म्हणतो अखंड धागा. म्हणजे एक जी आळी असते ती महिन्याभराच्या पिरियडमध्ये जेवढा पाला खाते, त्या पाल्यामधला चीक आणि त्याची लाळ, हे 2 मिक्स होऊन रेशीम तयार होतं, जे फक्त ती आळीच करू शकते. अशी कोणताही शोध अजूनपर्यंत लागलेला नाही की रेशीमचा धागा तयार करेल. तीच आळी, फक्त तिची लाळ आणि झाडामधला तो चीक असतो, तो त्याच्यामधून धागा तयार होतो. असं रेशीम जे म्हणतो आपण, तर रेशीम साईडला काढल्याच्या नंतर
जी आळी आपण म्हणतो की महिनाभर पाला खाते आणि त्याच्यापासून कोश तयार केला जातो. ॲक्च्युली आळीला 4 दिवस लागतात ते आतमधलं जेवढं तिने घेतलंय आतमध्ये तेवढं बाहेर काढण्यासाठी तिला 4 दिवस लागतात. तर त्या 4 दिवसामध्ये तो पूर्ण धागा ती बाहेर काढते. तर तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, ती आळी अखंड न खंड पाडता पूर्ण कोश तयार करते. म्हणजे कोणते ब्रेक्स नसतं त्याच्यामध्ये, चालू 4 दिवस कंटिन्यू चालू असतो. आणि जर आपण हा एक कोश जर एका गरम पाण्यामध्ये टाकला, गरम पाण्यामध्येच का, तर गरम पाण्यामध्ये जर टाकलं तर त्याचं जे चिकटपणा आहे किंवा धागा काढण्यासाठी आपल्याला खूप सोपं जातं. ते त्याच्या लाळीपासून ते थोडं वेगळं होतं आणि धागा सेपरेटली निघाला ते सोपं जातं खूप. त्याच्यामुळे ते गरम पाण्यामध्ये टाकलं जातं. जर तुम्ही तो धागा जर कंटिन्युअसली काढत राहिला तर जवळजवळ 800 ते 1200 मीटरपर्यंत तो धागा निघतो. अखंड एवढा लांब असतो. आणि ज्यावेळेस तो अखंड धागा साईडला निघाला जातो म्हणजे काढला जातो तर खाली जे मटेरियल राहतं त्याच्यापासून ॲक्च्युली आतमध्ये पिप्पा असतो, तो मरण पावतो. त्याच्या पिप्पाच्या बाहेर एक थोडं पातळ आवरण राहिलेलं असतं, तर तेही सेपरेट केलं जातं. त्याच्यापासून आपण जे शॉल वापरतो, रेशीमच्या धाग्यापासून शॉल पण तयार केले जातात. त्या रेशीमच्या राहिलेल्या मटेरियलपासून आपण म्हणू शकतो जे विमानाचे टायर्स असतात त्या टायर्समध्येही त्याचं यूज केला जातो. त्याच्यानंतर आपण आता ऐकायला तुम्हाला अजून आश्चर्य वाटेल की धागा कुठं कुठं वापरला, तर जुन्या काळामध्ये हा धागा बुलेट प्रूफ जॅकेटसाठी यूज व्हायचा. इतकं त्याचं महत्त्व होतं त्या धाग्याचं. आणि आता तरी शस्त्रक्रियेमध्ये बऱ्यापैकी फरक झाला, पण इथून मागच्या म्हणजे अजून पण काही ठिकाणी वापरतात. ज्यावेळेस आपल्याला कट लागला तर ज्यावेळेस टाके घालतो आपण तर तो धागा असतो तो रेशीमचा असतो. म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या रेशीमपासून तयार केल्या जातात. रेशीम शेतीचा म्हणजे इतिहास काय आहे? भारतामध्ये रेशीम शेती कधी चालू झाली? आता कापड जे आहे ते कॉटन पासून पण बनतं, सिंथेटिक पण बनतं आणि ह्याच्यापासून पण बनतं, रेशीम शेतीपासून पण. पण हे भारतात कधी आली, काय इतिहास आहे? रेशीमचा इतिहास म्हणजे सगळ्यात सुरुवात आपण म्हणू शकतो की चीनमध्ये झाली. त्याची एक कथा आहे की इसवी सन पूर्व 2700च्या काळामध्ये एक सम्राज्ञी होती चीनची, तिचं नाव लिझू होतं. तर ती एकदा झाडाखाली बसली, म्हणजे तुतीचं झाड होतं ते, तर त्या झाडाखाली बसली चहा पित होती. तर चहा पित असताना तिच्या चहामध्ये काहीतरी पडलं म्हणून तिने सहज बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तर त्याच्यामधून एक असा एकदम चमकणारा धागा बाहेर निघाला. तर बाहेर काढताना तिने पूर्ण ते बाहेर काढलं. बाहेर काढल्याच्या नंतर त्याच्यामध्ये किडा होता एक, म्हणजे पिप्पा म्हणतो आपण, तो पिप्पा होता. तिथून पुढे त्यांनी शोध घ्यायला सुरुवात केली की हे नक्की काय आहे आणि कशापासून तयार होतं. तर मग ते हळूहळू त्यांनी शोध लागल्याच्या नंतर म्हणजे कळलं त्यांना की असा किडा असतो, तो तुतीची पानं खातो, त्याच्यापासून धागा निर्माण करू शकतो आपण. तर मग तिथून पुढे ती सुरुवात झाली की म्हणजे इसवी सन पूर्व म्हणजे खूप आधीपासून मोठा इतिहास त्या गोष्टीचा. तर चायनाने काय केलं, ही गोष्ट हळूहळू प्रगत करत गेली त्यांच्या देशामध्ये. आणि जवळ तुम्हाला सांगायला हरकत नाही की जवळजवळ 3000 वर्ष हा इतिहास त्यांनी लपवून ठेवला. बापरे, 3000 वर्ष? 3000 वर्ष हा इतिहास त्यांनी लपवून ठेवला. त्यानंतर म्हणजे जर हे कुणी बाहेर सांगितलं की आपल्या देशामध्ये काय चालतं किंवा काय होतं, त्याला मृत्यूदंडाची शिक्षा होती. आता तुम्ही ऐकलं असेल की सिल्क रूट बऱ्याच ठिकाणी वाचलं असेल. सिल्क रूट ज्या वेळेस हा रेशीम चायनामध्ये तयार झाला तर एशिया ते युरोप या दरम्यानचा जवळजवळ 3800 किलोमीटरचा रस्ता होता. तर या रस्त्याने म्हणजे पूर्ण घेवाणदेवाण व्हायची, आपण इम्पोर्ट एक्सपोर्ट म्हणतो. तर ह्या रेशीमचं आपण म्हणू शकतो की घेवाणदेवाण ह्या रूटने व्हायची 3800 किलोमीटरच्या रस्त्याने. तर नंतर हाच रस्ता बाकीच्या गोष्टीसाठी म्हणजे व्यापारासाठी प्रसिद्ध झाला. तर त्याचं नाव त्यामुळे पडलं सिल्क रूट. ओके. त्यामुळे याला सिल्क रूट म्हणू शकतो आपण. आणि त्यानंतर मग चीन नंतर मग त्यांची मक्तेदारी काही लोकांना सहन नाही झाली. मग त्याच्यामध्ये कोरिया असेल शेजारचा देश, जपान असेल, मग हळूहळू तिथल्या लोकांनी ती बाहेर आणायला सुरुवात केली. मग 2 नंबरला कोरियामध्ये सुरुवात झाली रेशीमची. नंतर हळूहळू मग आपल्या भारतामध्ये त्याची सुरुवात टिप्पू सुलतानांनी केली म्हैसूरमध्ये. म्हैसूरमध्ये हे खूप जास्त स्प्रेड झाला सेरिकल्चर. मग जपान आणि आपले जे जमशेदजी टाटा साहेब असतील तर त्यांनी एक कोलॅबोरेशन केलं आणि आपल्या इंडियामध्ये
रेशीमला कसं डेव्हलप करता येईल यासाठी खूप प्रयत्न केले. ओके. 1890च्या पिरियडमध्ये काहीतरी. तर त्याच्यानंतर आपल्या याच्यामध्ये भारतामध्ये त्यातल्या त्यात साऊथ साईडला जास्त रेशीम वाढत गेलं. म्हणजे हळूहळू आपल्या विदर्भ असेल, मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, असं हळूहळू ते स्प्रेड होत गेलं. बरोबर. अजून पण मी बघतो म्हणजे अंडर रेटेडच हा बिझनेस राहिलाय. आहे तर पैसे तर चांगले दिसत आहेत. तुम्ही काय किरकोळ नाही, मला वाटतं 15 वर्ष झाले यामध्ये काम करताय. 15 वर्षापासून काम आहे. कधीपासून करताय? 2012ला याची सुरुवात केली होती मी. किती वय होतं तेव्हा? त्यावेळेस 19 वय होतं माझं. अच्छा, त्या वयात स्टार्ट केलं? हो, म्हणजे ॲक्च्युली 10वी कंप्लीट झाल्याच्या नंतर डिप्लोमाला मी ॲडमिशन घेतलं होतं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पुण्यामध्ये. तर करत असताना आता आपण म्हणू शकतो की आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की व्यक्ती कितीही मोठा होऊ द्या, बिलियनियर होऊ द्या, किती पण शेवटी तो येतो कुठे? रूट्समध्ये, सुकून करण्यासाठी शेतीमध्ये. मग त्यावेळेस कळण्यापेक्षा आत्ताच आपल्याला कळेल चांगलं ना, बाकीचे काय करण्यापेक्षा सुरुवातच आपण शेतीपासून करू. मग डिप्लोमा करत असताना मग शेती काही जास्त नाही आमच्याकडे, 1-2-2.5 एकर शेती. गाव वगैरे सगळं सांगा. हां, माझं गाव खेड तालुका म्हणजे राजगुरुनगरमध्ये वाकी बुद्रुक हे गाव आहे. तर माझं सगळं शिक्षण म्हणजे जे म्हणतो आपण प्राथमिक शिक्षण वगैरे वाकीमध्येच कंप्लीट झालं 10वी पर्यंत. म्हणजे कॉलेज वगैरे करण्यासाठी मी बाहेर पडलो घराच्या, तर पुण्याला आलो. पुण्यामध्ये ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीमध्ये माझं बाकीचं शिक्षण पूर्ण झालं. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा डिप्लोमा तिथे बी केला आणि सोबतच मुक्त विद्यापीठ आहे YCM. तर तिथंच मी ग्रॅज्युएशन पण कंप्लीट केलं म्हणजे बाहेरून. या दोन्ही गोष्टी कंप्लीट केल्या. करत असताना त्यावेळेस कसं असतं की लहान असलं की आपण मोठं झालं पाहिजे, थोडं मोठं झालं की पैसे आले पाहिजे, हे असं स्वप्न असतं. मग 10वी झाल्यानंतर शिक्षणामध्येच अरे शिक्षण तर घेऊ आपण, पण पैसे पण पाहिजे आपल्या घरच्याला. घरच्याकडनं आपण जास्त काळ पैसे नाही घेऊ शकत. मग स्वतः काहीतरी करायचं. मग सगळ्यात सुरुवातीला बिझनेसच्या याच्यामध्ये सांगतो की सगळ्यात सुरुवातीला आम्ही पार्टनरशिपमध्ये मोबाईल शॉपिंगची सुरुवात केली. फुलाचा व्यवसाय केला, त्याच्यानंतर मत्स्यपालन केलं, त्यानंतर मग गाडीचा पण बिझनेस केला होता मध्ये काही काळ. आमच्या काही गाड्या होत्या ज्या शाळेला पण होत्या म्हणजे इंग्लिश मिडियमला, तर त्याच्यावरती ड्रायव्हर म्हणून सुद्धा त्यावेळेस समजा काम केलं होतं. असे जवळजवळ एक 8-10 प्रकारचे बिझनेस करून झाले. सोबत रेशीमचं पण चालू होतं. म्हणजे लहानपणापासून म्हणजे म्हणायचे मला की उद्योगी, आपल्या मराठी भाषेत म्हणतो उद्योगी या, म्हणजे उद्योगी म्हणजे खटपट्या असं गणलं जातं. तर ती सुरुवात मग तिथून म्हणजे ते इनबिल्टच होत्या काही गोष्टी. आमच्या घरी किराणाचा पण बिझनेस होता, तिथं पण मी हातभार लावायचो. हार्डवेअरचा बिझनेस होता, तिथं मी हातभार लावायचो. म्हणजे या प्रत्येक बिझनेसमधून काही ना काहीतरी गोष्टी आपल्यात आल्या त्या. मग हे करत असताना सोबतच रेशीमचं पण सुरू होतं. म्हणजे ट्रायल सगळं पूर्ण ट्राय करायचं. काय नवीन आहे, कशामध्ये काय नवीन आहे, याच्यामध्ये काय घेता येईल आपल्याला, त्याच्यामध्ये काय घेता येईल आपल्याला. तर मग असं करत असताना रेशीम पण सुरूच होतं. पण रेशीममध्ये जी मजा होती किंवा जी शेती करण्यामध्ये मजा होती ती कशामध्येच नव्हती. रेशीम हे कंटिन्यू केलं की शिकला का डायरेक्ट हळूहळू? नाही, आमच्या आता भागामध्ये 2012च्या वेळेस की आसपासच्या याच्यामध्ये नवीन कोणी काय केलंय, मग आपण थोडा शोध घेत असतो त्या गोष्टीचा. तर असंच आसपासच्या गावामध्ये शेतकरी होते जुने. मग त्या शेतकऱ्यांकडनं म्हणजे नाव घ्यायला काही हरकत नाही, कारण की त्यांच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी शिकलो आपण. संपत टेमगिरे म्हणून हे शेतकरी होते, त्यांच्या अर्धांगिनी म्हणू शकतो आपण. त्यांच्या मिसेसने मला खूप गोष्टी शिकवल्या त्याच्यामधून. विठ्ठल सुकाळे असतील, ही अशी जी जवळची माणसं आहेत त्यांच्याकडनं खूप साऱ्या गोष्टी शिकायला भेटल्या. म्हणजे आपण म्हणतो की तुम्ही कुठं ट्रेनिंग घ्यायला पाहिजे का, कुठं शिक्षण घ्यायला पाहिजे का, तर तुम्ही रेशीमचं शिक्षण कुठेही घ्या, 2 दिवस घ्या, 1 महिना घ्या किंवा 3 महिने घ्या किंवा 4 महिने घ्या. तुम्ही जोपर्यंत फील्डमध्ये जात नाही, जोपर्यंत फील्ड व्हिजिट करून तिथं स्वतः काम करत नाही, तोपर्यंत तुम्हाला कशाचं नॉलेज येणार नाही. इथं प्रॅक्टिकलला जास्त महत्त्व आहे. नुसतं थिअरी करून काहीच उपयोग नाही. आता नवीन शेतकरी जरी माझ्याकडे येतात आणि सांगतात की सुरुवात कशी करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, तर मी डायरेक्ट त्यांना सांगतो की तुम्ही त्या शेतकऱ्याकडे जा, तो कसा पाला कापतोय, त्याला पाणी कसं देतोय, तो कसं कटिंग करतोय, कसा वाहतोय, आळ्यांना कसं टाकतोय, या सगळ्या गोष्टी तुमची बॅच म्हणून तुम्ही समजा ना. तुम्हाला रिस्क नाही त्या गोष्टीची ना, की तुम्हाला स्वतः तुती नाही लावायची, स्वतः शेड नाही करायचं. तिथं काम करताना ते स्वतःच आहे म्हणून करा, तिथं स्वतःच आहे म्हणून करा. मग त्याच्यातून तुम्ही अनुभव घ्या की हे काम आपल्याला जमलं का, किंवा हे आपण करू शकतो का. आता केलं तर किती एकरमध्ये करायला पाहिजे, किती मोठं शेड पाहिजे, ते फुकट अनुभव आहे तुम्हाला. शेतकऱ्याकडे जो चांगला आणि फुकट अनुभव मिळणार आहे तो तुम्हाला कुठंच भेटणार नाही. शेतकरी कधी नाही पण म्हणत नाही गोष्टी, या शिका जावा. हो. मग सुरुवात अशी केली की मी स्वतः तिथं 1 वर्षभर होतो. स्वतः त्यांच्यासोबत काम केलं, पाला टाकू लागलो, सगळ्या गोष्टी झाल्या.
तिथून अवगत झालं की अरे हा असं आहे, याच्यामध्ये आपण काहीतरी अजून जास्त करू शकतो. मग सगळ्यात सुरुवातीला मी 16 गुंठ्याची लागवड केली. 16 गुंठ्यात तुती लावली तुम्ही? 16 गुंठ्यामध्ये तुती लावली. त्यावेळेस रेट काहीतरी 70 ते 90 रुपयाच्या आसपास होता. तर मग शेड केलं, तुती लावली आणि बॅचेस घ्यायला सुरुवात केली. माझ्या पहिल्याच बॅचचे काहीतरी सगळ्यात सुरुवातीला 2012ला 13ला 12 ते 13,000 रुपये काहीतरी झाले. सगळ्यात पहिला इन्कम माझा तो. तर मग थोडे 2 रुपये यायला लागलं, माणूस थोडं आपण म्हणतो हुरपानी काम करतो. तर मग हळूहळू 17 गुंठ्याची लागवड मी 2 एकरपर्यंत नेली आणि ती सायकल माझी कंटिन्यू सुरू झाली मग रेशीम शेतीमध्ये. मग ते झाल्याच्या नंतर मग आसपास शेतकरी विचारणा करायला लागले की, कारण की काय होतं सर, 19 वर्षाचं किंवा 20 वर्षाचं जर असेल आणि जर असं काहीतरी करत असेल तर शेती करणे आपल्या दुर्दैव आहे त्या गोष्टीचं. म्हणजे की शेती करणे म्हणजे आपल्याकडं कमी लेखलं जातं, हे दुर्दैव आहे. कमी लेखणे, शेती कुठं करायची, आपलं जॉब करा. आमच्या भागामध्ये MIDC जवळ आहे, चाकण ही आशियातली सगळ्यात मोठी MIDC. तर तिथं जॉबला जा तुम्ही, 10,000 किंवा 12,000 किंवा 15,000 जा आणि जॉब करा. तर हे सगळ्यात चांगलं मानलं जातं की तुम्ही मुलगा कुठे तर जॉबला आहे, या कंपनीमध्ये, त्या कंपनीमध्ये. मला तर जॉब पहिल्यापासून करायचाच नव्हता. म्हणजे रेशीम शेतीमध्ये करणारे जे होते पहिले, तर ते प्रॉपर शेतकरी म्हणतो आपण, की ज्यांचं वय 30 आहे, 32 आहे, 40 आहे, की शेती ठीक आहे, शेती म्हणून पाहिलं. पण माझ्या वयात मी जी सुरुवात केली, मी जॉबला नाही गेलो किंवा एखादा बिझनेस मोठा दुसरा करायचा आहे काही, तो नाही केला. शेतीकडे मला आवड होती, मग शेतीकडे वळालो मी. मग हे सुरुवात केल्यानंतर आवर्जून लोक पाहायला लागले की हे काय आहे, आळ्या पाळतात, काय करतोय नक्की, मग याला पाला कसा दिला जातो, की त्याच्यापासून कोश कसे करतात. म्हणजे कोश हा शब्द माहितीच नव्हता, पण रेशीमचं काहीतरी केलं त्यांनी. रेशीम तयार कसं होतं हे पाहण्यासाठी यायचे. मग यायचे तर पाहायचे, काहीतरी त्यांना वेगळं वाटायचं. म्हणलं फक्त हे वेगळं वाटून उपयोग नाही, यांना फायनान्शियल गोष्टी दिसणं पण गरजेचं आहे. तेवढंच पैसा दिसायला पाहिजे. शेवटी पैसाच आहे, तर करतील नाही. आणि मग त्यानंतर काय केलं की 2 बॅचेस झाल्या, 3 बॅचेस झाल्या. म्हणलं अरे शेतकरी येतात आणि पाहून जातात, फक्त करत तर कोणीच नाही, फक्त तेवढं एंटरटेनमेंट होती आणि निघून जातात. मग म्हटलं हे आपलेच शेतकरी, आपल्या जवळचे किंवा मित्र असेल किंवा नातेवाईक असेल, यांनाच आपण घेऊयात एकत्र. मग ते कसे उतरतील. तर मग त्यांना आधी मी सांगितलं की अरे चांगले पैसे याच्यामध्ये किंवा काय, तर हा म्हणणार आणि विषय सोडून देतात. मग काय केलं, मार्केटमध्ये ज्यावेळेस कोश विकले जातात त्यावेळेस तिथल्या पावत्या घेऊन येणे, त्या पावत्या स्टेटसला ठेवणे, त्याची जनजागृती करणे, जेवढं सोशल मीडियाचा वापर करताना तेवढा करणे. ज्यावेळेस तुम्ही काहीतरी वेगळे करता हे महत्वाचं नाही, त्या वेगळेपणामधून किती पैसे मिळतात हे महत्वाचं. पैसे महत्वाचे, किती पैसे झाले, एका बॅचचे 20,000 झाले, 25,000 झाले, 30,000 झाले. अरे ते तर जॉब करून पण मिळत नाही. त्यावेळेस 8,000 रुपये पगार म्हणजे खूप जास्त होता. 10-15 वर्षापूर्वी म्हणजे खूप जास्त होता. मग त्या काळामध्ये 23 दिवसामध्ये म्हणजे महिना पूर्ण व्हायच्या अगोदरच जर तुमच्याकडे 20, 25, 30,000 रुपये जर येत असतील तर ही खूप मोठी गोष्ट होती. मग हळूहळू नातेवाईक असतील, मित्रमंडळी असतील, जवळची व्यक्ती असतील, त्यांना लागवड करण्यासाठी थोडंसं गाईड केलं. त्यांनी लागवड केल्याच्या नंतर आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पिरियड जो असतो किंवा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते, चॉकी म्हणतो आपण त्याला. चॉकी हा एक जॅपनीज शब्द आहे. तर चॉकी म्हणजे आपण म्हणू शकतो मराठीमध्ये बाल्य कीटक, आळी बारकी. आळी बारकी. तर मग ती सगळे शेतकरी सुरुवातीला घरीच करायचे. ती अंडी यायची बँगलोरवरून आल्याच्या नंतर त्याचं हॅचिंग करायचं. हॅचिंग केल्याच्या नंतर 10 दिवस त्याचं संगोपन करायचं व्यवस्थित. मग ते बाल्य कीटक शेडमध्ये न्यायचे आणि त्याचं पुढं रेशीम उद्योग करायचे. आता प्रश्न सगळ्यांना पडतो की रेशीम उद्योग एवढा डेव्हलप काय नाही झाला त्यावेळेस. रेशीम करायचे आणि बंद करायचे. पण ही चॉकी संकल्पना त्यावेळेस नव्हती, जी सुरू केली मी 2017च्या दरम्यान. मग त्याची पण सुरुवात कशी झाली की शेतकरी तर वाढले, पण सगळ्यांना घरी तयार करणे पॉसिबल होत नसतं. काही ना जमायचं घरी की ठीक आहे हे सोपं आहे करायचे. एकदा करतात, 2दा करतात, 3दा करतात, पण काय होतं कंटाळतं आणि पिरियड जास्त होतो ना. आता समजा आपण सगळ्यात सोपं म्हणजे कुक्कुटपालनाचं उदाहरण सगळ्यांना माहिती आहे की आपणच जर उदाहरणार्थ अंडी आणली, त्याची पिल्ल तयार केली, त्याच्या पिल्लापासून परत कोंबडी तयार केली,
तर हा खूप मोठा time जातो. टाईम जातो. तर जर त्याच्यासारखं समजा आता कुक्कुटपालनामध्ये काय केलं जातं, आता सगुनासारखी चांगल्या कंपन्या वगैरे येते, त्याच्यामध्ये एक साईडला अंडी हॅच केली जातात प्रॉपर, म्हणजे आपण सुदृढ बालक म्हणतो ते तयार केलं जातं, आणि ते केल्याच्या नंतर मग ते कुक्कुटपालनामध्ये किंवा पोल्ट्रीमध्ये दिलं जातं आणि मग ते पाळलं जातं. म्हणजे तो टाइम पिरियड थोडा शेतकऱ्यांचा कमी होतो. आणि दोन्ही गोष्टींकडे जर लक्ष आपल्याला हे करायचं म्हटलं तर ते पॉसिबल नाहीये. मग कोणी हा पार्ट सांभाळणं गरजेचं आहे, कोणी हा पार्ट सांभाळणं गरजेचं आहे. त्याच वेळेस ते सक्सेस रेशो त्याचा वाढतो. मग काय केलं, आमचं जिल्हा रेशीम कार्यालय असेल तर फुले साहेब असतील, देशपांडे मॅडम असतील, किंवा आमचे उपसंचालक ढवळे साहेब असतील, अजून आपले एडी डॉक्टर एडी जाधव सर आहे, यांच्या सगळ्यांचा गायडन्स घेतला, आमच्या शेतकऱ्यांचा गायडन्स घेतला की याला काय करायला पाहिजे. मग आम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी डिसिजन घेतला की ट्रेनिंग घेणं गरजेचं आहे आणि चॉकी सेंटर करणं गरजेचं आहे. मग शेतकऱ्यांनी आणि आम्ही सगळ्यांनी विचार करून मला त्यांनी जिल्हा रेशीम कार्यालयाने 3 महिन्यासाठी म्हैसूरला पाठवलं. अच्छा, चॉकी म्हणजे ते आळ्या कशा तयार करायच्या. कारण की जे जायका म्हणतो आपण, जे जॅपनीज जायका आणि आपलं कॉलॅबोरेशन आहे. मग अशी सांगितलं तुम्हाला की टाटा सरांनी आणि जपानी जे कॉलॅबोरेशन केलं, तर त्याचं एक ट्रेनिंग सेंटर आहे आपल्या याच्यामध्ये म्हैसूरमध्ये रेशीमचं. तर तिथं 3 महिन्याचं प्रशिक्षण घेतलं जातं. तर तिथं मी 3 महिन्याचं प्रशिक्षण घेतलं. प्रशिक्षण घेतल्यानंतर मी रिटर्न आलो. तर त्या प्रशिक्षणामध्ये पण खूप साऱ्या गोष्टी, म्हणजे आपला भाग सोडून दुसरीकडे जायचं, तिथं राहायचं, तिथलं खाणं पिणं सगळ्या गोष्टी होत्या. म्हणजे अक्षरशः महिनाभर तर मला पोटाचे विकार झाले तिथं. म्हणजे तिकडचं जेवण आता तुम्हाला पण माहिती आहे कशा प्रकारचं असतं, आपल्याला सोय आहे इकडची. हो, सांबर वगैरे हे ते सगळ्या गोष्टी, म्हणजे आंबट जेवण पूर्ण. आपल्याला कशी इकडं मराठी माणसं तिखट खाण्याची, चपाती भाजी चोरून खायचं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी कुस्करून खायचं. तर ह्या गोष्टी तिकडे नव्हत्या. इडली डोसा हे खाऊन पूर्ण महिनाभर पूर्ण असं वाटलं होतं की बॅग उचलून घरी निघून यावं. परंतु कसे आमच्यासोबत बरेच मित्र होते महाराष्ट्रातले, त्यामुळे आम्ही 3 महिने कसं राहिलो तिथं, ट्रेनिंग केलं. ट्रेनिंग झाल्याच्या नंतर घरी आलो. आता सगळ्यात मोठा म्हणजे टास्क होता. ही संकल्पना तर कुठं नाही आहे. ही संकल्पना आपल्या ठिकाणी तयार करणे आणि आपल्या इथं तयार केल्यानंतर ती किती सक्सेसफुल होती हे माहिती नव्हतं. मग ती सुरुवात करायची तर 25-30 लाख रुपये कमीत कमी खर्च होता. म्हणजे 2016 जरी म्हटलं तरी खूप जास्त तो रक्कम असायची, 25-30 लाख म्हणजे. तर मग काय केलं, आता करायचं तर आहे, पण ऑप्शन काय काढायचं त्याला. म्हणजे मला जवळजवळ आल्याच्या नंतर आता ट्रेनिंग घेऊन आलो म्हणजे काहीतरी वेगळं केलं, सगळ्यांचं लक्ष होतं की आता काहीतरी वेगळं होणार. पण ते मला बर्डन होतं की आता जर काही नाही केलं तर लोकांचं कसं असतं, नाव ठेवण्यासाठी असतं, करायचं काय. मी जवळजवळ 15 ते 20 दिवस मला झोपच नाही, रात्रीचं सारखं आठवायचं की काय करायला पाहिजे. मग काय केलं, आमच्या एक चुलते, त्या चुलत्यांची एक रूम होती. तर 10 बाय 10च्या रूममध्ये म्हटलं ट्रायल घेऊ आपण अगोदर. त्याचे तर पैसे तर कोण देणार नाही त्या गोष्टीचे, की आपण त्यांना चॉकी दिलीत की, कारण की आपण ट्रायल आणि एररच चाललंय आपलं. बरोबर. तर मग 10 बाय 10च्या खोलीमध्ये एक 2-3 महिने ट्रायल घेतली पूर्ण. ट्रायल घेतल्याच्या नंतर शेतकऱ्यांना ते मोफत वाटप केलं त्या गोष्टीचं, म्हणजे चॉकी म्हणतो आपण त्याला. चॉकी तयार केली, त्याचा वाटप केल्याच्या नंतर त्यांचे रिझल्ट कसे येतात याच्याकडे लक्ष केंद्रित केलं. रिझल्ट त्यांना एक्सलेंट रिझल्ट मिळायला लागले, छान उत्पन्न. चॉकी तयार कुठून, बेंगलोरून भेटते ना? काय होतं सर, आपल्या महाराष्ट्रामध्ये गडहिंग्लज, आत्ता मैकोचं झालं, पण गडहिंग्लजला अंडीपुंज निर्मिती केंद्र आहे, त्याला ग्रेनेज म्हणतो आपण. तर साऊथला रेशीम उद्योग जास्त असल्यामुळं सगळ्यात जास्त ग्रेनेज त्या साईडला आहे. तर मग सुरुवातीला काय होतं, आता म्हैसूरचं गव्हर्नमेंटचं आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटचं. तर तिथून काय केलं जातं, आपण इथून आधी ऑर्डर द्यायची त्यांना. ऑर्डर दिल्याच्या नंतर ते अंडी इन्क्युबेट केली जातात, कोल्ड स्टोरेजमध्ये असतात. तर कोल्ड स्टोरेजमधून ती बाहेर काढली जातात ज्यावेळेस आपण त्यांना ऑर्डर देतो. मग ती त्याच्यानंतर ती बाय प्लेन किंवा AC व्हॅनने आपल्यापर्यंत आणली जातात. आपल्याकडं आल्याच्या नंतर ज्या दिवशी ती कोल्ड स्टोरेजमधून बाहेर काढली, तिथून तर आपल्याकडं येईपर्यंत समजा 13 दिवस होता, तर 13व्या दिवशी ते पूर्ण हॅचिंग होणार असतं. मग येण्यासाठी समजा 1 तारखेला त्यांनी इन्क्युबेशन चेंबरमधून किंवा कोल्ड स्टोरेजमधून जर बाहेर काढत असतील तर ते 1, 2, 3 दिवस वॉश करायला जातात. त्याच्या पुढचे दिवस पूर्ण त्याला वॉश करून, सुकवून, ट्रॅव्हलिंग करून आपल्यापर्यंत आणले जातात. हॅचिंगच्या पूर्वीचे जे 4-5 दिवस आपल्याकडे राहिलेले असतात, त्या दिवसांमध्ये पूर्ण त्याला इन्क्युबेट करणं खूप गरजेचं असतं. इन्क्युबेट केल्याच्या नंतर त्याला ब्लॅक बॉक्सिंग ही नावाची प्रोसेस असते, जेणेकरून ब्लॅक बॉक्सिंग जर केलं म्हणजे अंड्यांचं निसर्गाचा तो गुणधर्म आहे की ते ॲक्च्युली पिन हेड स्टेजला आलं की त्याला उजेड दिसलं की ते हॅच होते.
पण आपल्याला काय करायचं आहे, एकाच वेळेस सगळी अंडी हॅच झाली पाहिजे, हा. तरच ते एकाच वेळेस कोश तयार होणार म्हणजे आहे. जेवढे सगळे अंडे आलेत तर एकाच वेळी त्यातनं आळ्या आळ्या बाहेर बाहेर आल्या पाहिजे. ती इन्क्युबेशनमध्ये ठेवायची आणि इन्क्युबेशनमध्ये ठेवल्याच्या नंतर त्याला एक डेट असते. समजा 13व्या दिवशी आपण म्हणतो की ती 1 तारखेला तिकडे निघाली ती अंडी आणि आपल्याकडं आल्याच्या नंतर 13व्या दिवशी ते हॅचिंग होणार असतं. करेक्ट. मग 12 आणि 13 किंवा 11-12 म्हणजे हॅचिंगच्या पूर्वी 48 तास त्याला ब्लॅक बॉक्सिंग करणं गरजेचं असतं. ब्लॅक बॉक्सिंग केल्याच्या नंतर मग ते 13व्या दिवशी किंवा 14व्या दिवशी ते पूर्ण हॅच होतं. 14 दिवसापासून मग शेतकरी त्याला फिडिंग चालू खायला. 14व्या दिवशीपासून ते चॉकी सेंटरमध्ये असतं. अच्छा. चॉकी सेंटरमध्ये 8 ते 10 दिवसाचा पिरियड असतो. त्या पिरियडमध्ये त्याची चॉकी तयारी केली जाते आणि ही चॉकी मग शेतकऱ्यांना दिली जाते. असं पूर्ण लाईफ सायकल त्याची. म्हणून तुम्ही हे चॉकी सेंटर उभा केले की तिथं तुम्ही आता आळी तयार करून देताय, अंड देत नाही, आता अंडपुंज देत नाही. अंड देत नाही आता. म्हणजे ही डायरेक्ट तुम्ही सिस्टमच ब्रेक केली आणि डायरेक्ट तुम्ही चॉकी तयार करताय आणि आळी तयार करून देताय. म्हणजे हा जवळजवळ 13 दिवस जे काही दिवस आहेत ते वाचले. आणि शेतकऱ्याला जे अंडी येतात त्या अंड्यातून त्यांना ते हॅचिंग करायचं, तिथं मोर्टॅलिटी होऊ शकते, काही रिस्क होऊ शकते. मग किती रुपयाला अंडे मिळतं तिकडे येतं ते? आपण 100 DFLs घेतो. DFL म्हणजे डिझीज फ्री लेईंग, म्हणजे रोग मुक्त आपण म्हणू शकतो त्याला. तर त्याची किंमत आहे 1300 रुपये 100 अंड्यांची. तर ती 100 अंड्यांची 1300 म्हणजे खूप कमी आहे, एवढी पण नाहीये. तर त्याच्यामध्ये आपले चॉकीची रक्कम जी आहे 2300 रुपये म्हणू शकतो, ती जॉईन करून 3600 रुपयाला आपण 100 अंडीपुंज शेतकऱ्याला देतो. अंडी द्यायची असेल तर आणि डायरेक्ट चॉकी द्यायची असेल नाही, अंड्यांचा रेट 1300 रुपये. अंड्यांचा रेट 1300. आणि ते अंडी आपल्याकडे आल्यानंतर त्याची चॉकी तयार होते. तुम्हीच तयार करता? आपण चॉकी तयार करतो, आपली कंपनी सिल्कबेरी. अच्छा. आणि तुम्ही पुढे चॉकी देता? मग ती तयार झाली तर आपण शेतकऱ्यांना त्याचं डिस्पॅच केलं जातं. अच्छा. म्हणजे ओव्हरऑल मला हे कळतंय की तुम्ही रेशीम उद्योग सुरू केला 2012ला. तुम्ही रेशीम सगळं शिकला, त्यानंतर तुम्ही ट्रेनिंग घेतलं. ट्रेनिंग यासाठी घेतलं की ते अंडी येऊन खूप वेळ लागायचा पुढं, म्हणून तुम्ही डायरेक्ट शिकला की अंड्यातनं आळी कशी तयार करायची इथंच. हो. मग आता तुमच्याकडे पुढून अंडी येतात का ते अंडी पण तुम्हीच तयार करता? नाही, अंडी पुढून येतात, कारण की आपल्याकडे कसं सर अजून त्या अंडी तयार करण्यासाठी सीड बॅचेस असतात. म्हणजे प्युअर त्यापासून अंडीच तयार केली जातात. आता आपण जी आत्ता धाग्यासाठी वापर केला जातो तर ती अंडी असतात बेबी बायवोल्टाईन, आणि जी त्याचे पॅरेंट्स असतात त्याला FC1 FC2 म्हणतो. तर त्याचं रेअरिंग घेणं गरजेचं असतं. FC1 आणि FC2चं रेअरिंग घेतल्याच्या नंतर म्हणजे ती सीड बॅच असते, तर त्याच्यापासून आपण अंडी तयार करण्यासाठी पुढची प्रोसेस करू शकतो. ओके. म्हणजे तुम्ही आता मला असं क्लिअर कळतंय की पहिल्यांदा रेशीम चालू केलं, खूप सारे शेतकरी तुम्ही जोडले, नंतर तुम्ही ट्रेनिंग घेतलं, नंतर आता चॉकी सेंटर उभं केलंय. मग तुम्ही आता इंडिव्हिज्युअल आहात का तुम्ही एकत्र शेतकरी मिळून फार्मर प्रोड्युसर कंपनी आहात का, करताय काय नेमकं आता? मग तर आपण चॉकीपर्यंत न थांबता मग आता याच्या पुढे काय करायचं, तर याच्या पुढे काय करायचं तर आपण काय केलं, आता माझे चांगले मित्र आहे म्हणजे डॉक्टर किशोर ओडान, त्यांनी थोडंसं आपण म्हणतो ना कोणतरी आपल्या आयुष्यात येतं आणि डोळे उघडं करतं. तर त्यांनी सांगितलं की हे वैयक्तिक न ठेवता तुम्ही काय करा, FPO तयार करा, फार्मर प्रोड्युसर स्थापन करा आणि हे सगळे शेतकरी एकत्रित आणा, तर आपल्याला काही गोष्टी करता येतील. मग हे केल्याच्या नंतर आम्ही काय केलं, FPO साठी प्रयत्न केले. फार्मर प्रोड्युसर कंपनी रजिस्टर केली, जी नाफेड थ्रू झाली आणि सिमायसिस कम्युनिटी उभा केली. सिमायसिस आहे आपल्या पुण्यातलं सकाळ नगरमध्ये, तर त्यांच्या मार्फत आपली जी 10,000 गव्हर्नमेंटची योजना आहे, तर त्यामध्ये आपली म्हणजे 10,000 शेतकरी उत्पादक कंपन्या तयार करायच्या त्या वर्षामध्ये. तर त्यामधली आपली एक खेड तालुक्यामधली, मग ती आपण तयार केली. आता किती शेतकऱ्यांचे तुमचे आहे हे? आता तसे शेतकऱ्यांसोबत सर आपण 1,500 ते 2,000 शेतकऱ्यांसोबत काम करतो, परंतु जे शेअर होल्डर आहे ते शेतकरी 750 आपल्याकडे आहेत आता. ह्या पूर्ण फार्मर प्रोड्युसर कंपनीमध्ये काय काय करते तुमची हे फार्मर प्रोड्युसर कंपनी? तर सगळ्यात सुरुवातीला इंडिव्हिज्युअल चॉकीचं सुरू केलं. तर त्यानंतर जशी FPO स्टार्ट झाली, FPO नंतर हे वैयक्तिक न ठेवता सगळं FPO मध्ये कन्वर्ट केलं. जे पहिले इंडिव्हिज्युअल होतं म्हणजे प्रॉप्रायटरशिप होती, तर ते पूर्ण आपण FPO मध्ये कन्वर्ट केलं. मग त्यानंतर आता शेतकऱ्यांना सगळ्यात उद्भवणारी समस्या होती की रेशीमचं मटेरियल वगैरे कुठं मिळणार, कारण की जर आमच्या भागामध्ये जवळजवळ 100 किलोमीटरच्या अंतरावरती कुठंच या गोष्टी मिळत नाहीये. बरोबर. ते कोणतं झाड वापरायचं, अंडपुंज कुठनं आणायचं किंवा कसं करायचं काही समजत. हो. मग सुरुवात ही सांगतो तुम्हाला की नर्सरीपासून आपण केली, म्हणजे तुतीची झाडांपासून. FPO मधून काय करायचं तर मग नर्सरी आपण करू शकतो की जो मेन पाय आहे, चांगली दर्जेदार रोपं शेतकऱ्यांना भेटली पाहिजे. आपण सर्वात पहिल्यांदा नर्सरी सुरुवात केली. नर्सरी सुरुवात केल्याच्या नंतर कमी रेटमध्ये आता जवळजवळ 5 रुपये 6 रुपये
काही 4 रुपयांनी पण देतात. हम्म. पण आपण पिशवीतलं रोप 4 रुपयाला देतो, पण ते 1.5 ते 2 फूट वाढलेलं, जेणेकरून त्याची मॉर्लिटी अजिबात होऊ नये आणि जवळजवळ 100% त्याची उगवण क्षमता आली पाहिजे. यासाठी आपण नर्सरी सुरुवात केली सुरुवातीला. त्यानंतर आता शेतकऱ्यांची तर लागवड झाली. लागवड झाल्याच्या नंतर मग त्याच्या पुढचं होतं की आता त्याचं जे डिसइन्फेक्शनच्या गोष्टी कुठून मिळणार किंवा फर्टिलायझर कुठून मिळणार, पेस्टिसाईड कुठून मिळणार. तर या गोष्टीसाठी मग आम्ही सर्वांनी एकत्र येऊन निर्णय घेतला डायरेक्टरने की आता आपण एक ॲग्रो मॉलचं ओपनिंग करूयात. तर मग एक 1.5 वर्षापूर्वी बाम या ठिकाणी म्हणजे खेड तालुक्यामध्ये राजगुरुनगरच्या नाशिक रोडला तर सिल्कबेरी ॲग्रो मॉलचं ओपनिंग आपण केलं, ज्यासाठी खुद्द शरद पवार साहेब आले होते, त्यांच्या हाताने ओपनिंग केलं आपण. मग ओपनिंग केल्याच्या नंतर सर्व शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी सर्व गोष्टी मिळू लागल्या. सिल्क फार्मिंगसाठी फक्त तुम्ही ॲग्रो मॉल उभा केला? ॲग्रो मॉल ओपनिंग, बाकीचं काही नाही त्यात? बाकीचं मग ॲड केलं हळूहळू त्याच्यामध्ये. म्हणजे त्याला लागणारे चंद्रिका असतील, त्याला लागणारे ट्रेज असतील, डिसइन्फेक्शनच्या गोष्टी असतील, सिल्क फार्मिंग मध्ये जे काही सामान लागते सर्व गोष्टी एकाच ठिकाणी तुम्हाला मिळतील. तुम्ही अशा एंड टू एंड ह्या FPC द्वारे तुम्ही केलं तयार? हो हो हो, ही भारी गोष्ट आहे ना मग. हो. आणि त्यालगत मग बाकीचे शेतकरी यायचे की अरे आम्हाला दुसरी पण जर ठेवलं तुम्ही पेस्टिसाईड किंवा खतं तर ते आमच्यासाठी खूप चांगली गोष्ट राहील. मग त्या काळोखाला आम्ही हळूहळू पेस्टिसाईड ठेवायला सुरुवात केली. पेस्टिसाईडला कशासाठी लागतात ह्याच्यावर? बाकीच्या क्रॉपसाठी पण सुरुवात केली. मग अच्छा, सगळं चालू केलं. आमच्या इथं बेल्ट सगळा आपण म्हणू शकतो की भाजीपाल्याचा बेल्ट आहे. तर त्या भाजीपाल्याच्या बेल्टसाठी आम्ही पूर्ण खतं, औषधं, बी बियाणे हे सर्व सुरुवात केली. मग फक्त रेशीमकडं न राहता बाकीच्या शेतकऱ्यांसाठी पण काम करण्यासाठी, कारण की FPO केली होती. FPO मध्ये बाकीचे पण शेतकरी आपल्याकडे आले पाहिजे, त्यांना पण 2 रुपयाचा फायदा झाला पाहिजे, एका छताखाली सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजे. तर या पण गोष्टींची सुरुवात केली. मला सांगा, तुम्ही आता इकडे राहताय, सांगली असेल, सोलापूर असेल किंवा मराठवाडा, विदर्भ, पूर्ण महाराष्ट्राच्या हिशोबाने जर पाहिलं, कोणाला तुमच्याकडे यायचं आहे आणि सिल्क फार्मिंग शिकायचं आहे किंवा त्याला करायचं आहे, तर तुमची FPC हेल्प करते का त्यांना? आतापर्यंत आपण ट्रेनिंग सेंटरसाठी प्रयत्न करतोय आणि त्याला अजूनपर्यंत मला यश नाही आलं की ट्रेनिंग कुठेतरी चालू होईल किंवा एका छताखाली. मग मी काय केलं, जे ट्रेनिंग घेतात, ज्या ठिकाणी ट्रेनिंग दिलं जातं, अशा बऱ्याच संस्थांशी मी अप्रोच झालो आणि तिथं शेतकऱ्यांना पोहोचवायचं काम केलं. पण येत्या काही काळामध्ये आपलं स्वतःचं ट्रेनिंग सेंटर सुरू होणार आहे, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना बऱ्यापैकी निवासी ट्रेनिंग किंवा एक दिवशीपासून करणार आहे. 1 दिवशी ट्रेनिंग, जेणेकरून कमीत कमी रेशीम काय इथपर्यंत जरी समजलं तरी पुढच्या गोष्टी होण्यासाठी सोप्या जातील. सगळ्यात पहिला प्रश्न खरं सांगू का, मी एक शेतकरी आहे आणि शेती करायला जेव्हा कोणताही नवीन प्रकार असा डोळ्यासमोर येतो, अडचण काय येते की मी सुरू कशी करू. म्हणजे आता तुम्ही 15 वर्ष झालं काम केलंय, तुमची फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे, 1000, 1500, 2000 शेतकरी तुमच्यासोबत कनेक्टेड आहेत. अजून महाराष्ट्रातले शेतकरी तुमच्याकडे येतील यानंतर, हे व्हिडिओज पाहिल्यानंतर आपले वेगवेगळे. मला हे तुम्हाला विचारायचं आहे की ह्याच्या वस्तू कुठं मिळतात सगळ्या? म्हणजे रेशीम शेतीमध्ये खूप काही गोष्टी लागतात, तर कुठं भेटतात त्या अवेलेबल? कशा करायच्या शेतकऱ्यांनी? वस्तू म्हणजे तुम्ही म्हणताय की त्याला लागणारं डिसइन्फेक्शन असेल किंवा नर्सरी असेल किंवा लागणाऱ्या. आता आमच्या भागामध्ये सर, ज्यावेळेस FPO आम्ही स्थापन केली तर याच गोष्टीचा विचार करून केली की या गोष्टी एकाच छताखाली किंवा एकाच ठिकाणी सगळ्या मिळतील. तुमची FPC असं एंड टू एंड देते का सामान कोणाला पाहिजे असेल? हो, शेवटपर्यंत. म्हणजे बजेटमध्ये देतात का तुम्ही? हो, कमी रेटमध्ये दिलं जातं. नाही असं व्हायचं की तुम्हीच फक्त करताय तर ते परवडायला पण पाहिजे शेतकऱ्यांना? नाही, शेतकऱ्यांना ऑप्शन आहे. म्हणजे आपण बांधून घेत नाही कोणत्या शेतकऱ्याला की तुम्ही इथूनच घेतलं, ॲग्रीमेंट करत नाही. तुम्हाला जिथून घ्यायचं तिथून, कारण की आपला मोटिव्ह असतो की शेतकरी जगला पाहिजे, शेतकरी वाढला पाहिजे, शेतकरी टिकला पाहिजे. तुम्ही माझ्याकडनं हे घेतलं तरच मी तुम्हाला ते देईल, असं नाही होणार. असतं तसं असतं मार्केटमध्ये की शेवटी बिझनेस येतो, ते पहिल्यापासून आपण नाही ठेवलेलं. म्हणजे तुम्ही ते चॉकी पण देताय आणि शेतकऱ्यांना म्हणताय तुम्ही कुकून्स तयार करा, म्हणजे त्याचे रेशीम तयार करा, कुकून तेवढा आम्हाला द्या, ते पण विकत घेताय तुम्ही? नाही, आतापर्यंत तरी नाही घेत आपण. प्रत्येकाला म्हणजे मार्केट आहे जवळजवळ, ज्याला जिथं विकायचं तिथं ते विकू शकता. आपण पण घेऊ शकतो, काय प्रॉब्लेम नाही. आपल्याला दिला तर आपण पण घेऊ शकतो शेतकऱ्याकडे. कुठं आहे याचं मार्केट नेमकं? आता मी बघतो आमच्या आता भाजीपाला विकण्यासाठी तर आहेत वेगवेगळ्या APMC आहेत किंवा व्यापारी येतात जातात, हे कुठं विकलं जातं नेमकं? सर, सुरुवातीला काय होतं, आपल्या भागामध्ये मार्केट जास्त नव्हते. मग तर शेतकरी काय करायचे, म्हणजे आपल्या एशियातलं सगळ्यात मोठं मार्केट आपण म्हणू शकतो रामनगर म्हणून, ज्याला सिल्क सिटी म्हणून ओळखलं जातं. कुठं आहे? कर्नाटकमध्ये. कर्नाटकमध्ये रामनगर. तिथं सगळ्यात जास्त कोणी जाऊ शकतो, तिथं कोणी जाऊ शकतं, काय डायरेक्ट तिथं कोर्स घेऊन जाऊन देऊ शकतो डायरेक्ट, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि मध्ये एजंट वगैरे असतात, काही येतात घेऊन जातात, असं काय? एजंट जर आपण मार्केटच्या बाहेर जर दिले तर तिथं एजंट्स असतात खूप.
पण शक्यतो बाहेर न देता आतमध्ये जर सेल केलं त्याचे रेट आणि ट्रान्सपरन्सी राहते बऱ्यापैकी. तर सगळ्यात सुरुवातीला शेतकरी तिथं जायचे. नंतर नंतर आपल्या गव्हर्नमेंटने महाराष्ट्र शासनाने हळूहळू मार्केट डेव्हलप करण्यासाठी सुरुवात केली. मग पहिल्यांदा काय केलं, आता समजा पुणे जिल्हा आहे, तर पुणे जिल्ह्यामध्ये जे आपलं रेशीम कार्यालय म्हणतो आपण, तर रेशीम कार्यालयच कोष घ्यायचं सुरुवातीला. अच्छा, सुरुवातीला कोष घ्यायचा आणि एक 15-20 दिवसानंतर शेतकऱ्याच्या अकाउंटला पेमेंट जायचं. ही पहिली प्रोसेस होती. मग हळूहळू त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होत नंतर आता बारामतीमध्ये मार्केट झालंय, त्यानंतर बीडमध्ये मार्केट झालंय, त्याच्यानंतर जालन्यामध्ये मार्केट झालंय, कोल्हापूर साईडला मार्केट आहे आणि व्यापारी सगळीकडे आहे. फक्त ते लिंक मध्ये घुसायला पाहिजे, आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. ऍक्च्युली रेशीम खूप अवघड असतं, ते करू नये किंवा याच्यामध्ये पैसे नाही, मॉर्टिलिटी राहतं, हे सगळ्यांच्या डोक्यात ते बसलंय की, पण ऍक्च्युली तसं नाहीये की रेशीम परवडत नाहीये किंवा काय. तर असं काही नाहीये. तो काळ जो 15-20-25 वर्षापूर्वीचा काळ आणि आत्ताच्या काळामध्ये खूप जमीन आसमानाचा फरक आहे. जर असं काय असतं की रेशीम परवडत नाही तर 20-25 वर्ष शेतकरी टिकलेच नसते. बरोबर आहे. म्हणजे असं आहे का यामध्ये की कमी टाइम मध्ये जास्त पैसा मिळतो? कमी टाइममध्ये, हो, ऍक्च्युली कमी टाइममध्ये जास्त पैसा. म्हणजे कोणताही बिझनेस घ्या किंवा आता शेतीला जर आपण गणत असेल याच्यामध्ये, तर शेतीच्या तुलनेने जर विचार केला तर कोणतंच क्रॉप नाहीये जे एवढ्या कमी दिवसामध्ये तुम्हाला पेमेंट देतो. नाही, सगळ्यात कमी मला वाटतं काकडी 30-35 दिवसात चालू होते. 35 दिवसात सुरू होते. 80-90 दिवस लागतात. तुमचं 23-25 दिवसात तुम्ही म्हणताय संपते पूर्ण. पूर्ण आळीपासून ते बॅच. सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये कसं आहे सर, की तुम्ही तुतीची लागवड केली आणि बाकीचं कोणते क्रॉप घ्या समजा, तर कोणते क्रॉप घ्याल तर 3 महिन्यानंतर चालू जाते, 4-5 महिन्यापर्यंत चालतं आणि त्याला उपटून टाकून द्यावं लागतं किंवा काढून टाकून द्यावं लागतं, जमिनीची मशागत करावी लागते, पुन्हा सुरुवात बाकीच्या गोष्टींची म्हणजे नव्याने सुरुवात करावी लागते. पण रेशीमचं असं आहे की तुम्ही एकदा जर त्या तुतीची झाडांची लागवड जर केली तर 15 ते 20 वर्ष त्याच्यामध्ये काहीच करायचं नाही. ठीक आहे, कंटिन्यू तुम्हाला ते देत राहते, ते वर पानं फुटत राहतात, पालवी फुटत राहते कटिंग केल्यानंतर. मित्रांनो, आपण ह्या गोष्टी सगळ्या खूप खोलवर समजून घेणार आहे. हा एपिसोड तुम्ही पूर्ण बघावा असं मला इच्छा आहे, कारण खूप डीप मध्ये अजून मी डिटेलमध्ये विचारत आहे. एक मला गोष्ट आपण आता हे समजून घेऊया की मी एक नवीन शेतकरी आहे असं तुम्ही समजून घ्या आणि मला 1 एकर मध्ये मला तुती चालू करायची आहे. आपण काय करू की 1 एकर तुतीचा हिशोब बघू आणि 1 एकर ऊसाचा हिशोब बघू. कारण शेतकरी म्हणतात की मला काय नको, मी ऊस लावतो, निवांत राहतो. पण जर तेच इकडे थोडी मेहनत करून जर ह्याच्यामध्ये काम केलं रेशीम मध्ये, तर किती पैसे भेटतात हे अंदाज आपण काढूया. वरवरचं नको, आपण डिटेल मध्ये बघूया की सुरुवात एक नवीन शेतकरी आहे माझ्यासारखा, त्यानं कसं सुरू करायचं 1 एकर मध्ये आणि कसं एंड पर्यंत मार्केटिंग करायचं, हे सगळं मला डिटेलमध्ये विस्तृतमध्ये सांगा. ठीक आहे. तर आपण जर 1 एकरची तुलना बाकीच्या कोणत्या पिकाची केली, आपण सुरुवातीला ऊसाचं जर सगळ्यांना माहिती की महिन्याला वर्षाला त्याच्यामधून किती पैसे मिळतात हे तर सर्वांना माहिती आहे, त्यामुळे मी ती गोष्ट सांगत आपण ती शेवटी कम्पॅरिझन करू. तुलना शेवटला करू. सुरू कसं करायचं? सुरू असं करायचं की सुरुवातीला आपण 1 एकर म्हणजे आधी ट्रेनिंग घ्यावं लागेल का, त्या शेतकऱ्याला शिकावं लागेल? ट्रेनिंग शक्यतो सर काय होतं, ट्रेनिंगची फॅसिलिटी जास्त अवेलेबल नाहीये. म्हणजे जे करतात त्यांच्याकडे सगळ्यात सोपं तेच आहे की जे शेतकरी शेती करतात तर त्यांच्याकडे जा आणि त्यांच्याकडनं जाणून घ्या गोष्टी. आम्ही शेतकऱ्यांना डायरेक्ट ट्रेनिंग देतो किंवा तुम्ही कधीही फोन करा, तुमच्या फार्मवर येऊ शकतात आणि पाहू शकतात. वाकीला आहे आणि त्यांना पण आपण ट्रेनिंग देऊ शकतो किंवा एक दिवशी समजा येत असेल तर आदल्या दिवशी जर त्यांनी फोन केला तर मी दुसऱ्या दिवशी अवेलेबल राहील आणि जी माहिती पाहिजे ती निशुल्क दिली जाते शेतकऱ्यांना, त्याच्याकडनं कोणताही चार्जेस घेतला जात नाही. तर सुरुवातीला 1 एकर जर जमीन असेल तर त्या जमिनीची मशागत करायची आपल्याला आणि वार्षिक किंवा पहिल्या वर्षी आपण त्याच्यामध्ये 6 ते 7 टन शेणखत टाकणं गरजेचं आहे. शेणखत टाकल्याच्या नंतर आपण त्याला डायरेक्ट पण लागवड करू शकतो किंवा आपण जे म्हणू शकतो की 5-5 फुटाचे किंवा 6-6 फुटाचे वाफे करून त्याच्यामध्ये लागवड करू शकतो. याचं कसं असतं सर, लागवड ही तुम्हाला एकदाच करायची, 15 ते 20 वर्ष त्या तुती झाडाची लागवड एकदाच करायची. तर आपण जर नर्सरीचा विचार केला तर 4 रुपयाला एक रोप मिळतं तुम्हाला आणि एकरी 5,500 ते 6,000 रुपये तुम्हाला लागतात. म्हणजे 5,500 रुपये, 5,500 ते 6,000 रुपयांमध्ये तुमची लागवड होऊन जाते. तसं जर आपण खर्च काढला ते एकरी 25,000 रुपये तुम्हाला लागवडीला खर्च येतो. पहिल्यांदा सगळ्यात आधी तुती उभा करायची केली. तर लागवड झाली तुमची. आज किती बाय कितीवर असतं ते? लागवड जर तुम्ही करत असेल तर त्याच्या वेगवेगळ्या टाईप्स आहेत. जमिनी वेगवेगळ्या असेल तर तुम्ही करू शकता तशी लागवड.
कुणी ट्री प्लांटेशन करतं, कुणी 5x5 वर करतं, कुणी 10x10 वर करतं, कुणी 6x2 वर करतं. आयडियली किती करावं तुमच्या 15 वर्षाच्या एक 5.5x2 वर जर लागवड केली तर ती बेस्ट आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. ड्रिप इरिगेशन. हा, ड्रिप इरिगेशनने एकदा तुमची लागवड झाली की मध्ये तुम्हाला जवळजवळ 2 ते 2.5 महिन्याचा पिरियड मिळतो झाडं मोठी होण्यासाठी. कारण की ऍक्च्युली तुम्हाला नर्सरीमधून जी झाडं मिळतात तर ती झाडं 2 महिन्याची असतात आणि मोठं झाड होण्यासाठी, डेव्हलप होण्यासाठी, म्हणजे पहिली बॅच घेण्यासाठी पाला त्याचा तिथून तेवढं पुढं- तयार व्हायला पाहिजे. हा, तिथून पुढे 2 महिने लागतात अजून. अच्छा, म्हणजे तुमची ऊसाची जशी काडी असते तशी रेशीमची झाडांची जी काडी असते, स्टंप तयार स्टंप तयार होतो. तर त्या स्टंप पासून तर पहिली बॅच घेण्याचा मधला पिरियड जो असतो तर तो असतो जवळजवळ 4 महिन्याचा. आज मी तुतीचं झाड लावलं, 4 महिने त्याला मोठं करायचं. हा, झाड जर तुम्ही लावत असाल तर झाड डायरेक्ट लावलं तर 2च महिने लागतात, कारण की ऍक्च्युली नर्सरीमध्ये 2 वर्ष अच्छा. ओपन केलं त्याचं. 2 महिने त्याला तयार केले तयार नर्सरीत केलेलं आहे त्याचं. आणि 2 महिन्यात ते मोठं झालं. मोठं आणि जर मी बिया पण लावतात त्याच्या. नाही, काड्या असतात त्या. अच्छा, stump काड्या डायरेक्ट लावल्या तर काड्या किती दिवस लागणार? 4 महिने लागतात. ओ. पण ऍक्च्युली काय होतं, ज्यावेळेस स्टंप लावलं जातं तर ऍक्च्युली शेतकरी नवीन असतात, शेतकऱ्यांना पूर्ण माहिती नसते. तर शेतकरी काय करतात, ज्या शेतकऱ्याकडं जे रेशीमची बॅच आहे ती चालू असते, तिथून तर शेतकरी काय करतात, वरचा पाला आळ्यांना टाकला जातो आणि खाली जो स्टंप राहतो जो मॅच्युअर नसतो तर तेच कट करून आणलं जातं आणि त्याची लागवड केली जाते, ज्याने मॉर्टॅलिटी खूप जास्त होते. तुटळ राहतं फुल. हा, 50%च त्याची उगवण क्षमता राहणार किंवा 50% मॉर्टॅलिटी. तयार झाड लावावं. तयार झाड लावणं हे सगळ्यात चांगली गोष्ट असते. बरोबर आहे. तिथं पोटेन्शियल शेतकऱ्यांना वाटतं की खर्च खूप होतो, पण तुमची एक बॅच अलीकडे येते ना, 2 महिन्यामध्येच तुम्ही बॅच घेऊ शकता. आणि असं पण तुम्हाला ते 15 वर्ष चालणार आहे, 10 15 वर्ष वर्ष चालणार चालणार आहे. त्यामुळे लावतानाच एकदा व्यवस्थित लावलं तर प्रॉब्लेम येणार नाही. आणि होतं काय सर, जर तुम्ही काड्या लावताय तर ते 50% जर किंवा 50% म्हणण्यापेक्षा 30% पकडूयात आपण, 30% मर झाली त्याची. मॅच्युअर जर तुम्हाला काड्या नाही मिळाल्या, त्याची मर जर झाली तर होतं काय, ते डेव्हलप करण्यामध्येच शेतकऱ्याचे वर्ष निघून जातात. बरोबर. आणि होतं काय, शेजारचं झाड जर एकदा वाढलं तर ते शेजारच्या झाडाला सावली आहे ना. जगून देत नाही ते. बरोबर. म्हणून जर लागवड करायची म्हटलं तर नर्सरीमधून केली तर सगळ्यात बेस्ट राहतं. नर्सरी लावायची, ती 2 महिन्यात मोठे होत्या. मोठी होते. इकडे दुसरीकडे त्याचं कसं प्लॅनिंग करायचं बाकीचं? आता नर्सरीमधून जर झाड आणलं आपण तर ते मॅच्युअर झाड असतं आणि 2 महिन्याचं पूर्ण तयार असतं प्रॉपर already. असतं. ते कोणत्या ज्यावेळेस महिन्यात लावायचं? कोणत्याही नर्सरी जर असलं तर तुम्ही कोणत्याही महिन्यात लावू शकता. जर तुमच्याकडे पाण्याचं मुबलक पाणी जर असेल तर तुम्ही कोणत्याही महिन्यामध्ये ते लावू शकता. पहिलं म्हणायचं की उन्हाळ्यामध्ये लावू नये, उन्हाळ्यामध्ये लावू नये, म्हणजे मार्च एप्रिल मे मध्ये लागवड करू नका. पण तुमच्याकडे जर मुबलक पाणी असेल तर काहीच अडचण नाही, ते 100% येतं. आता आमच्याकडे बऱ्याच ठिकाणी आम्ही ते पण केलं की ते पण एक मिथ होतं की तुम्ही लावू नका याच्यामध्ये. सगळ्यात याचा बेस्ट पिरियड जर म्हटलं आपण तर बाकीच्या याच्यामध्ये जून जुलै ऑगस्टच्या दरम्यान जर तुम्ही झाडांची लागवड केली तर फास्ट ग्रो होते. फास्ट ग्रो होतं. पाणी पण लागत नाही. पाणी पण जास्त लागत नाही. मग एकदा झाडांची लागवड झाली, झाडांची लागवड झाल्याच्या नंतर नर्सरीमधून तुम्ही रोप आणलं, ते 2 महिन्याचं रोप, ते लागवड केली आणि झाड वाढण्यासाठी 2 महिने लागतात, म्हणजे पहिली बॅच घेण्यासाठी. तर या 2 महिन्याच्या पिरियडमध्ये तुम्हाला त्या शेडचं बांधकाम करायचं. शेड कशासाठी? शेड संगोपन करण्यासाठी. तुतीचं संगोपन, जे रेशीम आळ्या आपण आळ्या ज्या ठेवणार आहे त्या शेडमध्ये ठेवणार आहे किती आपण. बाय किती पाहिजे? जर 1 एकरचं जर असेल तर तुम्हाला 40x25चं शेड खूप झालं. 40 लांबी आणि 25 रुंदी. ते शक्यतो ते पूर्व पश्चिम असावं, जेणेकरून आपला सूर्य जो येतो उष्णतेसाठी खूप गरजेचं असतं ते. जर तुम्ही दक्षिण उत्तर केलं तर टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी खूप त्रास होतो. त्यामुळे पत्राचं असतं ते. पत्राचा असला तरी चालेल किंवा सिमेंटचा असला तरी चालेल. जर पत्रा जर असेल तर आपण जुगाड पद्धतीने त्याच्यावरती पूर्ण उसाचं पाचड वगैरे हे ते पाला टाकून त्याला गरम नाही होणार. ते जास्त असं एवढं रॉकेट सायन्स वगैरे असं काही नाही त्याच्यामध्ये. ते शेड मारताना पूर्ण पॅक असतं का साईडनं हवा पण पास? साईडनं काही शेतकरी काय करतात सर, आता जशी त्याची कॅपॅसिटी, काही शेतकरी काय करतात, म्हणजे रेशीम उद्योग असा उद्योग आहे की तुम्ही झोपडीत पण करू शकता आणि एकदम हाय लेवलला पण तुम्ही करू शकता. म्हणजे मिडलला खर्च ठेवून ते करायला पाहिजे. मिडलचं जर आपण काढलं, सरासरी जर काढलं तर 3 फुटाच्या भिंती पाहिजे त्याला. बरं. आणि त्या शेडची 40x25चं जर आपण कॉस्टिंग काढलं तर जवळजवळ 1 लाखामध्ये होऊन जातं तुमचं शेड. त्या शेडला काही सबसिडी वगैरे आहे का गव्हर्नमेंटची? गव्हर्नमेंटची सबसिडी 2 योजना आता सुरू आहे. ISDSI म्हणजे सिल्क समग्र 2 ती आत्ता सुरू आहे. आणि मनरेगा, महात्मा गांधी योजना जी आहे ना, तिचं नाव आता चेंज झालं, 1-2-3 दिवस झाले. तिचं पूज्य बापू ग्रामीण योजना असं केलं तिचं नाव. तर त्याच्यामध्ये तुम्हाला जवळजवळ म्हणजे सेमच सबसिडी दोन्हीमध्ये, पण 4 लाख
43,000च्या दरम्यान सबसिडी. होय काय, म्हणजे जेवढे पैसे लावतो तेवढं सरकारकडून तुम्हाला हा. भेटणार. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही नर्सरीचं लावताय तर नर्सरीसाठी अनुदान मिळते. तुम्ही जे 25,000ची नर्सरी विकत घेताय त्यासाठी तुम्हाला 17,000 रुपये गव्हर्नमेंटकडनं दिलं जातं. शेडसाठी शेड जसं तुम्ही बांधताय तर त्यासाठी काही पैसे दिले जातात. तुम्ही जे इक्विपमेंट घेताय आतमध्ये त्यासाठी पैसे दिले जातात. ही सगळी टोटल कॉस्टिंग जर काढली आपण तर सरासरी 4,43,000 पर्यंत तुम्हाला सबसिडी मिळून जाते. आणि हे कुठं अप्लाय करायचं? ऑनलाईन? हे ज्या ठिकाणी जिल्हा रेशीम कार्यालय त्या ठिकाणी तुम्ही त्याची जाऊन नोंद करू शकता. हे मागेल त्याच्यासाठी असतं का लिमिटेशन असतं? नाही, मागेल त्यासाठी असतं. असं काय? म्हणजे आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं चाललं किंवा इंडियामध्ये चाललं की रेशीम जेवढं जास्त वाढायला आपल्याला पाहिजे, वाढायला बरोबर. पाहिजे तेवढ्यासाठी वाढेल. चालना दिली जाते त्या गोष्टीला. आणि हे किती दिवसात मंजूर होऊन येतं? म्हणजे सुरुवातीला तर पैसे आपल्यालाच लावावे लागतील, हां, नंतर मंजूर महिना 2 महिन्यात येतात का पैसे? 2-3 त्याचं कसं असतं सर, समजा नर्सरी आपण नर्सरीची लागवड करतोय तर नर्सरीची लागवड केल्यानंतर आता जिओ टॅगिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. अप्लाय करायचं. अप्लाय केल्याच्या नंतर मग नर्सरीचे पैसे येतात. त्याच्यानंतर तुम्ही शेड बांधताय तर स्टेप बाय स्टेप जसं करताय तसं तसं तुमच्या अकाउंटला ते पैसे येऊन जातात. बेस्ट आहे ना, एवढा चांगला सरकार सपोर्ट करते, गोष्टी करायला पाहिजे. हो. आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये या 2 योजना आहेत. पण जर आपण विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये गेलो तर पोखरासारखी चांगली योजना आहे ते काय? ज्याच्यामध्ये वन टाइम पैसे दिले जातात होय काय? शेतकऱ्याला. पोखरामुळं मराठवाड्यामध्ये खूप जास्त शेतकरी वाढत चाललेत. नाही, करायला पाहिजे. एवढा सपोर्ट मिळतोय, एवढ्या चांगल्या गोष्टी आहेत. फक्त ते शेतकऱ्यांना समजून घ्यायला पाहिजे नॉलेज त्याचं, आणि ते करायला पाहिजे, कारण फ्रीमध्येच बिझनेस उभा होतोय. हो हो हो, मला फक्त काय मेहनतच करायची आहे. मेहनत करायची. आता आपण आलो की 40x25चं 25 शेड बाय केलं. शेड केलं. हो. शेड केल्यानंतर पुढे काय करायचं? शेड केल्याच्या नंतर 1-1.5 महिन्यामध्ये आपलं शेड कम्प्लीट व्हायला पाहिजे, म्हणजे होतं शेड त्याच्यामध्ये. आणि थोडं जास्त पिरियड जर लागला तरी काय फरक पडत नाही, कारण की ते 2 महिन्याचं आपण म्हणतो झाडं वाढण्यासाठी 3 महिने गेले तरी त्या झाडांना काही होत नाही. ते फक्त त्याची हाईट वाढते, त्याच्यापेक्षा जास्त काय होत नाही. माझं तर म्हणणं आहे की 2 महिन्यापेक्षा 3 महिने झाड वाढू द्या, का तर त्याचं खोड वगैरे खाली स्ट्रॉंग होतं, एकदम स्ट्रॉंग होतं, त्याचे रूट्स वगैरे एकदम छान डेव्हलप होतात. हे झाल्याच्या नंतर तुमचं शेड तयार झालं. शेड तयार झाल्यानंतर आतमध्ये रॅक्स तयार करावे लागतात. ज्या रॅक्समध्ये म्हणजे आपण जसं कॉट असतात तसे असे रॅक्स तयार करायचे जाळीचे, ज्याच्यामध्ये आपल्याला ते किडे ठेवता येतात. ओके. रेशीम कीटक जर त्याच्यावरती ठेवले तर एकदम कमी जागेमध्ये बेस्ट नियोजन करता येतं आपल्याला. अच्छा, ते रॅक्स तयार केलं तर ते किती लेअर असतात त्याला? आपल्या शेडच्या हाईटनुसार असतं. तर सरासरी आपण सगळ्या शेतकऱ्यांचं आपण जर म्हटलं की 40x25चं शेड आहे तर तो सेंटर 12 ते 13 असतो. बरोबर. अशा शेडमध्ये 5 लेअर केले जातात, ज्याची शेवटच्या लेअरची हाईट असते 7 ते 8 फुटाच्या दरम्यान. 5 लेअर करू शकतो आपण. हो. आणि त्याला जाळी मारायची? त्याला मध्ये नायलॉनची जाळी मारू शकता किंवा जे व्हाईट पॅकिंगचे पट्टे म्हणतो आपण ते तुम्ही जे काही इझिली अवेलेबल स्वस्त जे तुम्हाला जुगाड करता येईल ते तुम्ही रेशीम उद्योगामध्ये करू शकता. काहीच अडचण नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आळ्यांना जे वातावरण पाहिजे 23°C ते 30°C आणि आर्द्रता 70 ते 80च्या दरम्यान जिथं मेंटेन होईल तिथं तुम्ही रेशीम उद्योग करा. किती म्हणला तुम्ही? टेम्परेचर 23 ते 30. 23 ते 30च्या मध्ये पाहिजे. आणि ह्युमिडिटी किती? ह्युमिडिटी पाहिजे 70 ते 80च्या मध्ये. अच्छा, हे जर असेल व्यवस्थित तर चांगलं बेस्ट तुम्हाला उत्पन्न मिळतं. थोडंफार कमी जास्त झालं तरी आळ्या करतात ऍडजस्ट, काय प्रॉब्लेम नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की समजा तुमचं शेड तयार आहे, तुमचे रॅक्स तयार आहे, त्यानंतर तुम्ही आळ्या पण आणताय. आता आळ्याचा विषय आपण एक थोड्या वेळाने घेऊ. रॅक्स पर्यंत आलो आपण. रॅक्स तयार झाले, बरोबर. तर त्याच्यामध्ये खाली जो आपण कोबा करतो, बऱ्याच शेतकऱ्यांचं चुकतं की खाली जे ग्राउंड तयार करतो सिमेंटचं, म्हणजे कोबा म्हणतो आपण त्याला, तर ते कोबा मराठी भाषेमध्ये खरबडा नको, खरबुडा ठेवतात शेतकरी, बरोबर. त्यामध्ये काय होतं, बॅक्टेरिया वाढण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. ज्यावेळेस क्लिनिंग केलं जातं शेडचं तर त्या आळ्याच्या ज्या विष्ठा असतात त्याच्यामध्ये अडकतात आणि शेड किती डिसइन्फेक्शन केलं तरी त्या डिसइन्फेक्शनमुळं परत ते पोचत नाही ते औषध, बरोबर आहे. मग ते प्रॉपरली होत नाही. त्यामुळं सगळ्यांना सांगणं हेच की पूर्ण क्लीन आणि सपाट पाहिजे पूर्ण तुकोबा, तर बऱ्यापैकी त्या गोष्टीमध्ये रिझल्ट मिळू शकतात आपल्याला. तर हे झाल्याच्या नंतर जे साईडचे आपण म्हणलं की 3 फुटाच्या भिंती आहे आणि वरती जे राहिलेली मोकळी स्पेस असते, तर आतमध्ये जे वन्यजीव असतात, समजा आपण म्हणू शकतो त्याला मुंगूस असेल, खारुताई असेल, हे जे आहे आतमध्ये येऊ नये म्हणून त्याला शेडनेटच्या अगोदर जाळी मारणं गरजेचं आहे. जी अल्युमिनियमची वगैरे मिळते किंवा कुक्कुटपालनामध्ये पण वापरली, बरोबर, स्टीलची पण असते, ती पण लावणं गरजेचं आहे. आणि त्याच्या बाहेरून तुम्ही शेडनेट टाका, जेणेकरून सावली बऱ्यापैकी तयार होईल आतमध्ये आणि टेम्परेचर मेंटेन करणं सोपं होऊन जातं. या गोष्टी सर्व करणं खूप गरजेचं आहे असं. आणि अजून एक की ज्यावेळेस आपलं वरती शेड तयार होतं तर शेडच्या वरती सगळ्यात जास्त हीट वरतून खाली येत असते, बरोबर.
म्हणून त्या पत्र्याला म्हणजे पत्रावर जो टाकतो आपण तो खूप तापतो. मग त्याच्यावरती ते फोम शीट तयार करणे किंवा अजून ज्या खर्चाच्या काही गोष्टी आहे त्या करणे ते करू नये शेतकऱ्यांनी. सगळ्यात बेस्ट म्हणजे आपली जुगाड पद्धत आपल्या पाला टाकणे स्प्रिंकलर लावलं तरी चालते. सगळ्यात सोपं द्यायचं की वर तुम्ही पाचट टाका उसाचं. फक्त काही करा पण टेम्परेचर मेंटेन ठेवायचं आपल्याला 23 ते 30. बस तेवढंच करणं गरजेचं असतं. त्यामुळे खूप चांगल्या बॅचेस निघू शकतात. आता ती रॅक तयार केली, मग अंडी पहिल्यांदा कधी आणायची आणि पाला कधी टाकायचा? आता आपलं तुती तयार झाली, त्याच्यानंतर आपलं शेड पण तयार झालं. तर या गोष्टी तयार आहे. आता शेतकरी काय करणार, पहिली अंडी आणायची, पण आता चॉकी सेंटर्स अवेलेबल सगळीकडे असल्यामुळं चॉकी सेंटरकडे बुकिंग दिलं जातं. एकदा तुम्ही चॉकीला बुकिंग दिल्याच्या नंतर आज तुम्ही बुकिंग देत असाल तर तुमच्या आळ्या तुमच्या शेडमध्ये एक 25 ते 30 दिवसाच्या पिरियडच्या दरम्यान येतात. त्यामुळे 25 दिवस अगोदर बुकिंग करणं खूप गरजेचं असतं. एवढा ॲडव्हान्स करावं लागतं. हा, एवढा ॲडव्हान्स करा, कारण की ती मगाशी तुम्हाला जी सायकल सांगितली मी की चॉकी सेंटरला पण बुकिंग द्यावं लागतं ग्रेनेजला. बरोबर. तर तो पिरियड असतो 13 दिवसाचा. तुम्ही ज्यावेळेस ग्रेनला सांगताय की आम्हाला अंडी पाहिजे, तर ती अंडी त्या कोल्ड स्टोरेजमधून बाहेर काढली जातात, आपल्याकडे येणार. त्या याच्यामध्ये हॅचिंग पर्यंत 13 दिवस जातात आणि आळ्या तयार करण्याला 10 दिवस लागतात. म्हणजे असे 23 दिवस लागतात त्या गोष्टीसाठी. आळ्या आता तुम्ही तयार केल्या चॉकी सेंटरमध्ये, ती आळीच डायरेक्ट कशी पोहोचवली जाते शेतकऱ्यापर्यंत? आता आपण अंडी आणली, आळी तयार केली, 10 दिवसाची आळी जी असते ती तयार केली, तर ह्या दरम्यान चॉकी सेंटरमध्ये पण खूप जास्त टेम्परेचर मेंटेन करावं लागतं आणि आळीला शक्यतो कोवळा, लुसलुशीत आणि म्हणजे आपण लहान बाळाला जसं म्हणतो की लहान बाळ डायरेक्ट असं भाकर वगैरे नाही खाऊ शकत किंवा बाकीची भाजी वगैरे नाही खाऊ शकत, तर त्याला दूधच देणं गरजेचं आहे. सेम तसंच ह्या लहान बाळाला तुम्ही तुतीचा कोवळा पाला जो असतो तो पाला देणं खूप गरजेचं असतं, जेणेकरून तुमच्या आळ्या खूप सुदृढ जन्माला येतील. मग या याच्यामध्ये जशी साप म्हणतो आपण, साप कात जशी टाकतो, तर त्या याच्यामध्ये रेशीम उद्योगामध्ये पण 5 आपण स्टेजेस पाहतो. म्हणजे 4 वेळा कात टाकणे आणि 5व्या वाजता म्हणजे आळी स्पिनिंगला जाते, म्हणजे ती कोश तयार करते. मग चॉकी सेंटरमध्ये पहिला मोल्ट आणि दुसरा मोल्टिंग कात टाकण्याची अवस्था चॉकीमध्येच ते होतं, ते चॉकीमध्ये होतं. या 2 मोल्ट जे पास होतात म्हणजे 10 दिवसाच्या ज्या आळ्या असतात त्या मग शेतकऱ्यांना दिल्या जातात. ह्या शेतकऱ्यांना देण्याचा पण एक टायमिंग असतो. जर या आळ्या तुमची 23°C ते 30°C मध्ये तयार करताय आणि जर उन्हाच्या तुम्ही वाटप करत असाल तर हा इतकं सेन्सिटिव्ह म्हणू शकतो आपण वर्म्स आहे की तो तुम्ही जर 5 मिनिटं जरी उन्हात ठेवला ना तो डायरेक्ट मरतो. हे रिस्क आहे सगळ्यात जास्त रिस्क आहे मोठी टेम्परेचरची. म्हणजे तुम्ही अचानक समजा उदाहरणार्थ आपण म्हणू शकतो की आपण आता महाराष्ट्रातून डायरेक्ट लेह लडाख साईडला गेलो, असंच आता जो पेराव केला आपण त्या पेरावने गेलो तर आपण हाय शॉकमध्ये जाऊ शकतो. सेम आळीचं तसंच आहे. मग अशा वेळेस काय करतो, तर या गोष्टीसाठी आपल्याला शेतकऱ्याकडे आळ्या पोचवायच्यात, तर त्यासाठी मग काय करायचं, तर मग त्याला कोल्ड व्हॅन पाहिजे, AC व्हॅन पाहिजे. मग शेतकऱ्यांकडे आपण पोचू शकतो. ते खूप कॉस्टली, कारण की रेशीम उद्योग हा सगळ्या जुगाड पद्धतीने सुरू आहे आता आपल्या याच्यामध्ये. जास्त म्हणावं असं त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी ॲड नाही. आता खूप जणांचे प्रयत्न चालू आहे, आपल्या महाराष्ट्र शासनाचे पण प्रयत्न खूप चालू आहे आणि येत्या 2-3 वर्षामध्ये खूप साऱ्या गोष्टी डेव्हलप होतील याच्यामध्ये. मग आपण म्हणतो की चॉकी शेतकऱ्यांना वाटायची तर किंवा द्यायची, डिस्पॅच करायचं आहे, तर यासाठी कोल्ड व्हॅन तर आपण नाही घेऊ शकत, कारण की एवढे 30 लाख 50 लाख आपण खर्च नाही करू शकत. मग त्यासाठी काय करू शकतो, तर सगळ्यात जास्त आणि सगळ्यात सोपा मार्ग जर असेल तर त्याचा डिस्पॅच हे पहाटे किंवा रात्रीचं करू शकतो. सगळ्यात बेस्ट, ज्याच्यामध्ये तुम्हाला जवळजवळ 10 ते 12 तासाचा अवधी मिळतो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी. आपण नागपूरपर्यंत पोहोचू शकतो, कुठेही पोहोचू शकतो, काहीच अडचण येत नाही. आता आपण खेड तालुक्यामध्ये जर करीत असलो चॉकी किंवा बाकीच्या गोष्टी, तर आपण जवळजवळ बीड असेल, इंदापूर असेल, बारामती होत नाही, काही प्रॉब्लेम नाही होत. आहे तेवढ्या आळ्या जातात, बेस्टली जातात. कधी काळी एखाद्या वेळेस ट्रान्सपोर्टमध्ये किंवा खड्डे जर असेल, गाडी जाताना रस्ता खराब असेल, तरी थोडं मॉर्टिलिटी म्हणणार नाही मी, आळ्या इकडचे तिकडे जातात, पण त्याला काही आळीवर्गीय जीव येतो, तो थोडा जरी हे झाला तरी काय प्रॉब्लेम होत नाही त्याला. तर अशा प्रकारे ह्या आळ्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आता शेतकऱ्यापर्यंत पोहोचवलं आपण, आता आपली तुती रेडी आहे, शेड रेडी, आपण मगाशी म्हटलो सगळं रेडी आहे, आणि आता ह्या आळ्या आपल्याला शेतकऱ्याच्या शेडवर आल्या. दिवस पहिला शेतकऱ्याचा आळीचा दिवस तर ऑलरेडी झाले 23. तो शेतकऱ्याचा पहिला दिवस आणि आपला जवळजवळ असेल तो अंडी निघाल्यापासून एक 23वा 24वा दिवस आहे. तर
आता ही सायकल जर पाहिली ना आपण पहिल्या दिवसापासून तर कोशनिकेपर्यंत ते जवळजवळ 40, 45, 50 दिवसापर्यंत जातात, जे कुक्कुटपालनाचं उदाहरण दिलं मी. मग हा पार्ट जर एक कोण सांभाळतंय आणि बाकीचा पार्ट जर शेतकरी सांभाळतात तर ते खूप सोपं होत जातं. बरोबर. मग आता हे शेतकरी आपला 24वा दिवस आणि शेतकऱ्याचा पहिला दिवस, शेतकऱ्याच्या शेडमध्ये आळ्या आल्याच्या नंतर त्या मोल्टवर असतात, म्हणजे वाटप हा मोल्टवरच होतो. ज्यावेळेस ती आळी कातीवर जाते ती एकदम स्तब्ध असते, त्या पिरियडमध्ये ती पाला खात नाही, त्याचं मोल्टिंग पिरियड असतो, म्हणजे कात सोडते. नागाच्या फणीसारखा असा आकार असतो तिचा आणि ती पूर्ण तोंडवरती करून असते. हो, तर मग त्याच पिरियडमध्ये वाटप का करायचा किंवा डिस्पॅच का करायच्या आळ्या, तर त्या एका जागी स्तब्ध असतात म्हणून. तुम्ही जर मोल्ड पास झाला आणि मग जर त्याची हालचाल केली आळ्यांची तर आळ्या ट्रेच्या बाहेर जातात किंवा पळायला सुरुवात करतात, म्हणून ते आपण त्यावेळेस हे करतो. तर ज्या वेळेस शेतकऱ्याच्या शेडवरती आळ्या गेल्या तर जवळजवळ आळ्या त्यांच्या शेडवरती पोहोचवल्यानंतर जवळजवळ 8 ते 10 तासाच्या पिरियडमध्ये तो मोल्ड पास होणार असतो. मोल्ड पास झाल्याच्या नंतर आता याच दरम्यान तुम्हाला मग सांगितलं की सिल्कबेरी ॲग्रोमॉल जो आहे आपला, तिथं तुम्हाला सर्व डिसइन्फेक्शनच्या ज्या आळ्यांना गोष्टी लागतात सर्व मिळतात. मग आता काही शेतकऱ्यांना, आता आपली चौकी तर बारामतीपर्यंत जाते किंवा बीडपर्यंत जाते, नेवासा साईट नगर अहिल्यानगर म्हणतो आपण, तिकडे जाते. तर त्या भागात पण काही ठिकाणी किंवा मार्केट जवळ असेल ज्यांना तर त्या ठिकाणून पण शेतकरी मटेरियल वगैरे आणतात, ज्यांना जिथं सोपं होतं तिथून आणतात. पण काही शेतकरी असतात की त्यांना ते लांब पडतं, मग हे काय करतात, त्याच्यासोबत मटेरियल पण ते आम्हाला पाठवतात. मग शेतकरी लिस्ट पाठवतात आणि त्यांना जे जे मटेरियल पाहिजे बॅच संपेपर्यंत तर ते सर्व ट्रान्सपोर्ट फ्री ऑफ कॉस्ट त्याच्यामध्ये आपण देतो. तर मग दिल्याच्या नंतर सगळ्यात सुरुवातीला शेतकऱ्याच्या शेडवर आळी पोचल्यानंतर मोल्ड पास झाला. मोल्ड पास झाल्याच्या नंतर सगळ्यात सुरुवातीला आपण काय करतो, जे विजेता म्हणून पावडर असते, डिसइन्फेक्टंट राहते ती, ज्यावेळेस मोल्ड पास होतो, मोल्ड पास झाल्याच्या नंतर आळी जवळजवळ 24 तास ते 30 तासाच्या दरम्यान मोल्टवर असते. मग या पिरियडमध्ये आळीच्या शरीरामध्ये बॅक्टेरियाचा शिरकाव होण्याची शक्यता जास्त असते. ओके. किंवा मोल्ड ज्यावेळेस पास होतो त्यावेळेस आळीला अशी साईडला होल असतात, म्हणजे शोषण त्यामधून करत असते आळी. तर ज्यावेळेस तिची कात पास होते तर कात पास झाल्याच्या नंतर हे पूर्ण त्याची कातडी असते, जुनी कातडी असते, ती बॅक साईडला येते आणि आळी बाहेर येते. तर जे होल असतात त्या होलमधून बॅक्टेरिया आतमध्ये जाण्याची शक्यता खूप जास्त असते. त्यामुळं मोल्ड पास झाल्याच्या नंतर आपण विजेता, ज्याच्यामध्ये फॉर्मॅलिनचं प्रमाण असतं, चुन्याचं प्रमाण असतं, ते डस्टिंग केलं जातं आळीवरती, असं फेकलं जातं सगळ्या शेड. त्याला मशीन पण आता उपलब्ध आहे. आणि जुनी पद्धत कशी असायची की आपला जुगाड म्हणतो आपण, नाही का, की फेटा घ्यायचा, त्याला खूप छोटे छोटे होल असतात, त्याच्यामध्ये ती पावडर टाकायची, त्याचे पूर्ण हे करायचं आणि धुरळणी करायची. धुरळणी केली की ते सोपं होऊन जातं. ते पण ते केल्याच्या नंतर मध्ये 1 तासाचा पिरियड जाऊन द्यायचा आणि आळीला कोवळा लुसलुशीत पाला आणायचा. मग ते आळ्या टाकताना सगळ्या वरचे रॅक मध्ये पसरून टाकायच्या का आधी एकाच ठिकाणी असतात? शक्यतो 1 ते 2 ठिकाणीच ठेवा आळ्या. आता 10 रॅक असतात, म्हणजे 2 आपण साईडला कप्पे केले तर एका याच्यामध्ये 2 रॅक्समध्ये 5-5 कप्पे असतात. तर शेतकरी काय करतात, काही आता समजा शेतकऱ्यांना 100 अंडीपुंज दिली, 100 अंडीपुंजामध्ये 8 ट्रे असतात चौकी सेंटर म्हणून त्यांना दिलेले, ज्याच्यामधून तुम्हाला 80 ते 90 किलो पर्यंत कोश मिळू शकतात. शेतकरी काय करतात, अरे हे खूप सोपं होईल, मग ते काय करतात, प्रत्येक रॅकमध्ये एक 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 ठेवतात. मग त्यांनी काय सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होतो, शेतकऱ्याच्या लक्षात येत नाही. शेतकरी म्हणतात आळ्या मागं पुढे होतात, म्हणजे मोल्टिंगमध्ये काहींचा मोल्ड बसतो, काहींचा पास होतो. हे कसं होतं, तर हे या गोष्टीमुळे खूप मोठा प्रॉब्लेम होतो. की तुम्ही जर पाहिलं तर हाईट आहे खाली, जमिनीच्या लगत जर असेल, तुम्ही टेम्परेचर जर चेक केलं तर त्या जमिनी लगतच्या रॅकचं टेम्परेचर असेल 20 ते 22 अंश सेल्सिअस, त्याच्यावरचं असेल 24 ते 25 अंश सेल्सिअस, त्याच्यानंतर 26-27 असं वाढत वाढत वरती सगळ्यात शेवटचा रॅक आहे, त्या रॅकवरचं टेम्परेचर तुमचं जाईल 30 ते 32. म्हणजे सगळ्यात खालचा रॅक आणि वरचा रॅक याच्यामध्ये जवळजवळ टेम्परेचरचा फरक असल्यामुळे 8 ते 10 अंश सेल्सिअसचा फरक पडतो. याने काय होतं, आळ्या मागं पुढं होण्याचे चान्सेस जास्त असतात. सगळ्याच आळ्यांना सारखं टेम्परेचर मिळत नाही, मग मागं पुढं कोश पण तुम्हाला त्या पद्धतीत आणि क्वालिटीचे मिळत नाही. मग एकसारखेपणा नाही. मग त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस आणताय तर ते एकाच टेम्परेचरला ठेवा, आलेल्या आळ्या एकाच टेम्परेचरला ठेवा. शेतकऱ्याला जर तो विचारला आपण की तुमच्या शेडमधलं टेम्परेचर किती आहे, तर शेतकरी काय करतो, एकदम छान आहे एवढंच म्हणणार, पण मीटर लावत नाही.
जरी मीटर लावला तर सेन्सर असतात मागं मीटरला, तर ते सेन्सर मधून बाहेर काढा, म्हणजे सेन्सरला कट करण्यासाठी मागं गॅप असतो, तो सेन्सर ओपन झाला पाहिजे तर ते तुम्हाला टेम्परेचर दाखवेल ना. आणि टेम्परेचर तुम्ही जर लावत असाल या हाईटला तर ते खालचं टेम्परेचर कसं दाखवेल. बरोबर. काही शेतकरी काय करतात, आमच्या भागातलं टेम्परेचर खूप छान आहे शेडमधलं, तरी पण आमचा मोड का पास झाला नाही, आळ्या मागे पुढे कशा झाल्या, तर ते दाखवतात मोबाईलमध्ये. उदाहरणार्थ वाकीमध्ये टेम्परेचर आता 23°C आहे, पण ते वाकी गावाचं दाखवतोय ना, तुमच्या शेडमधलं दाखवत नाही ना. म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी असतात ज्या शेतकऱ्यांपर्यंत खूप महत्वाचे. जाणं गरजेचं आहे. मग ज्यावेळेस टेम्परेचर 23 ते 30°C असतं, ज्यावेळेस तुम्ही एकाच वेळेस आळ्या एकाच रॅकमध्ये ठेवता तर सर्व आळ्या सारख्या आणि समान अवस्थेमध्ये तुम्हाला मिळणार. आतापर्यंत तुम्ही मला सांगितलं की आळ्या आल्या त्याला एकाच रॅकमध्ये ठेवायच्या, वर खाली ठेवायच्या नाहीत, कारण टेम्परेचरचा फरक असतो, त्यामुळे मोल्डिंग एक सोबत येत नाही, उत्पादनामध्ये फरक पडू शकतो. तर ही पहिली ट्रिक तुम्ही सांगितली पहिल्या रॅकमध्ये. त्याला डिवाइड कधी करायचं वेगवेगळ्या रॅकमध्ये? आता जर आपण स्क्वेअर फूटमध्ये सांगितलं तर शेतकऱ्याच्या लक्षात येणार नाही गोष्टी. सगळ्यात सोपं म्हणजे आळीला आळी चिकटली नाही पाहिजे जास्त, अशा याच्यामध्ये तुम्ही त्याला स्पेसिंग द्या. सगळ्यात बस तेवढंच. ते रॅकमध्ये वाढत जायचं जसं आळ्या मोठ्या होतील तशा. जशी आळीला गरज वाटते की आता ती एकावरती एक पडून त्याला पाला खाण्यासाठी त्यांच्यामध्ये खूप चढावड लागू शकते, तर मग अशा वेळेस तुम्ही तिला स्पेसिंग द्या ज्यावेळेस गरज आहे त्यावेळेस. मग याला चारा जे तुती आहे ते फक्त तेवढंच लागतं, याच्या व्यतिरिक्त काही लागत नाही. आळीला जे तुम्हाला मेंटेन करायचे ते सर्व तुतीच्या पानांमध्येच करा, कारण की आळी बाकीच्या जनावरांसारखं तिला पाणी लागत नाही किंवा बाकीच्या गोष्टी लागत नाही. तर तुम्ही फक्त जे पाहिजे ते पाल्यामध्ये मेंटेन करा, आळीची क्वालिटी एक नंबर होणार. मग पाला किती टाकायला लागतो? पाल्याला ग्रो करताना त्याला पण न्यूट्रिशन द्यायला पाहिजे का पाल्याला? खूप जास्त गरज आहे. सगळ्यात मी म्हणू शकतो की आता खतांचं जर आपण मात्रा पाहिलं त्याच्या, तर वर्षाला शेणखत जे देतोय आपण ते 7 ते 8 टन पाहिजे. जर आपण रासायनिक खतांच्या मात्रा जर बोललो तर NPK जे आहे ते 120, 49 आणि 40, 49 आणि 40 या दरम्यान तुम्ही द्या. एकरी किलोच्या हिशोबाने एकरी किलोच्या हिशोबाने सांगतो. आणि जर आपण हिरवळीचे खतं जर पाहिलं तर डेंचा आहे, ताग आहे, ते मध्ये गाडायला पाहिजे. मध्ये जर गाडलं तर याचा खूप चांगला रिझल्ट येतो. तुती क्वालिटी व्हायला पाहिजे असं तुमचं म्हणण्याचा अर्थ? तुती जेवढी तुमची क्वालिटी तेवढी आळ्या क्वालिटी, जेवढी आळ्या क्वालिटी तेवढी कोश क्वालिटी, आणि मार्केटमध्ये रेट आहे तेवढं तुम्हाला मिळणार. रोज किती वेळा पाला टाकायला लागतो त्या आळ्यांना? आळ्यांना शेतकरी काय करतात, कधी कधी 3-3 वेळा पाला टाकतात, पण एवढं जास्त हे करण्याची गरज नाही, कारण की ते खूप कष्ट होतं. तुम्ही जर 2 टाइम फिक्स केले त्याचे शेतकऱ्यांनी की सकाळी 8 वाजता तुम्ही पाला टाकता आणि मधला पिरियड जर सेम ठेवताय, सकाळी 8ला टाकता आणि सकाळी परत म्हणजे सकाळी 8 आणि संध्याकाळी 8 या 2 दरम्यानमध्ये जर पाला टाकला तर आळ्याची वाढ आणि एकदम व्यवस्थित होऊन जाते. तो पाला आपण टाकतो, तो पाला त्या आळ्या खातात, त्यातून पाल्यानंतर आपण बाहेर काढत नाही. नंतर पहिल्या दिवस शेतकऱ्याचा आहे तर ते किती दिवस असं हे करावं लागतं? सगळ्यात त्यासाठीच रेशीम उद्योग इतका सोपा आहे की आपण काय म्हणतो की शेतामध्ये गेलो, तो पाला कापला आणि आळीला खाण्यासाठी दिला, तर तो काढायचा की नाही काढायचा, तर काढण्याची काहीच आवश्यकता नाही, कारण की ते एकदम त्याची स्टिक फक्त खाली राहते आणि आळ्या काय करतात, पाला खाऊन घेतात. म्हणजे जशी तुमची बॅच सुरू होते शेवटपर्यंत तुम्ही जरी त्याच्या वरच्या काड्या जरी नाही काढल्या तरी काही प्रॉब्लेम नाही होत, त्याला आळ्या तिथंच वाढत जातात. म्हणजे तुम्ही चॉकी सेंटरमधून आळ्या आणल्या, त्यांना पाला द्यायला सुरुवात केली, तर सुरुवातीच्या जे 2 मोल्ट असतात, म्हणजे चॉकी सेंटरमध्ये 2 मोल्ट म्हणतो आपण, 2 मोल्ट पास झाल्यानंतर शेतकऱ्याकडे आल्या, शेतकऱ्याकडे पण अजून 2 मोल्ट असतात. अच्छा, 2 मोल्ट होतात? हा, शेतकऱ्याकडे 2 मोल्ट असतात. आणि शेवटचा मोल्ट जे म्हणतो आपण की कोशावस्था, तर पहिला या 2 मोल्ट पास केल्याच्या नंतर हे 2 मोल्ट जवळजवळ असतात 12 ते 13 दिवसाचे. या 12-13 दिवसामध्ये शेतकऱ्याच्या शेतामधला फक्त 10% पाला आळ्या खातात. आणि शेवटचे जे 4था मोल्ड ज्यावेळेस पास होतो तर हे 7 दिवस असतात त्याच्या पुढचे, की जवळजवळ 13 ते 14 फिडिंग आळ्या खाणार असतात. तर ह्या 14 फिडिंगमध्ये म्हणजे 7 दिवसामध्ये आळ्या 90% पाला शेतातला संपून टाकतात. म्हणजे 1 एकरचा पाला सगळा संपतो का? सगळा संपतो 25/40 मध्ये. 25/40 मध्ये. आता उदाहरणार्थ आपण जर विचार केला, 1 एकरचं जर टार्गेट ठेवलं आपण, वर्षाला आपण म्हणतो की 1000 किलो कोष्टा 1 एकर मधून मिळतात, आणि मग अशी सांगितल्याप्रमाणे जर फक्त 500 रुपये रेट भेटू द्या तरीही खूप पैसे त्या रेशीम शेतीमधून आपल्याला मिळतात. पाला उगवायला तर स्वतःचं शेत आहे, त्याला शेणखत वगैरे, त्याला बेसिकच खर्च आहे, काय मला हेवी खर्च वाटत नाहीये. अंड्याचा खर्च किती होईल 25/40 मध्ये इन्व्हेस्टमेंट बघायला गेली? 4 लाख शेड झाली, शेड नंतर आतल्या गोष्टी बाकीच्या 20% आपण खर्च पकडूयात. समजा तुमच्या बॅचचे जर 1 लाख रुपये होत असतील तर 20% जर काढले तर निव्वळ नफा बाकीचा शिल्लक राहतो तुमचा. म्हणजे 80,000 एका बॅचला राहू शकतो 25/40 मध्ये. हो.
आता 25x40 आपण शेडमध्ये साधारण किती दिवस शेतकऱ्यांना सांभाळायचं डे 1 टू आळ्या आणल्या तर? एक आता सुरुवातीला सांगितलं की 2 मोल्ड चॉको सेंटरमध्ये, 2 मोल्ड तुमच्या रेअरिंगच्या शेडमध्ये. तर तिथं तुम्ही ज्यावेळेस चौथा मोल्ड तुमचा पास होतो, तर चौथा मोल्ड ज्या दिवशी पास होतो तर तो तुमचा जवळजवळ 12वा-13वा दिवस असतो चॉकी आणल्यानंतर. तिथून पुढे अजून 7 दिवस तुम्हाला आळ्यांचं संगोपन करायचं, 19-20 दिवस. म्हणजे 19 ते 20 दिवस. एकदा 19-20 दिवस झाले की आळीचा म्हणजे पाला खाण्याची क्षमता ही संपून जाते. म्हणजे तो पिरियड असतो 7 ते 8 दिवसाचा, जी आपण म्हणतो की ती याच्यावरती कोशावस्थेत आली किंवा जाते मग ती. स्पिनिंगला आली म्हणू शकतो आपण. कोशावस्थेवरती आली आळी. अच्छा, 19-20 दिवसामध्ये ती कोशावस्थेला जाते. जे पाला खाते ती डे 1 टू 19 दिवसापर्यंत. 19 दिवसापर्यंत ती कोशाच्या पिरियडमध्ये जाते. तेव्हा काय प्रोसेस असते? ती जाळ्या गोल असतात ते पण टाकल्या जातात ना? त्यावेळेस काय होतं, म्हणजे नैसर्गिक गुणधर्म येतो. फक्त माणसाने काय केलं, त्याला एका शेडमध्ये बंदिस्त केलंय आणि त्याची पुढे तो प्रोसेस उत्पन्न घेतोय. हो. तर काय केलं, ज्यावेळेस 19 ते 20 दिवस आपण पाला आळ्यांना खायला देतो, तर त्यावेळेस ज्यावेळेस आळी परिपक्व होते, त्याला म्हणू शकतो आपण परिपक्व होते, तिला आता पाला खाण्याची गरज नाही. ती स्वतःसाठी संरक्षण करण्यासाठी, कारण की पुढच्या पिढीसाठी तिला स्वतःला संरक्षित करायचे, बरोबर, म्हणून ती कोश तयारी करत असते स्वतःला. तर 19 ते 20 दिवस ज्यावेळेस होतात त्यावेळेस ती कोश तयार करण्यासाठी जागा शोधत असते. मी कुठं जागा भेटेल, कुठं धागा सोडू आणि कोश तयार करू, स्वतःला कुठं तर गुंफून घ्यायचं आणि आतमध्ये सेफ राहायचं. जसं आपण जुन्या याच्यामध्ये बोरीच्या झाडावरती पाहिलं असेल कोश, किंवा असे कोश दिसतात आपल्याला. तर मग यासाठी माणसाने काय केलं, चंद्रिकेचा शोध लावला. याच्यामध्ये पण प्रकार असतात. चंद्रिका म्हणजे चंद्रासारखा आकार आहे म्हणून त्याला चंद्रिका, किंवा माउंटेज म्हणतो आपण त्याला. माउंटन सारखा आकार आहे म्हणून जाळी असते एक प्रकारची. जाळी असते. प्लास्टिकची असते का स्टीलची? त्याला ते प्लास्टिकची असते. आता याच्यामध्ये पण 3 प्रकार आहे. जे पारंपरिक म्हणतो, जे कर्नाटक ठिकाणी वापरली जाते, ती बांबूच्या याच्यापासून बनवली जाते, पूर्ण गोल 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 असते. त्यानंतर ही प्लॅस्टिकची जे असतात, माउंटेज म्हणतो आपण त्याला, तर या यूज करण्यासाठी खूप सोप्या असतात. त्या आपल्याकडे वापरल्या जातात. आणि ज्या पुठ्ठ्याच्या बनवल्या जातात, तर त्या चायना या ठिकाणी वापरल्या जातात, कारण की त्याचा आकार एकदम सेम असतो स्क्वेअरमध्ये, आणि सारख्याच आकाराचे कोश आपल्याला मिळतात, चौकोन चौकोन. ती पद्धत थोडी वेगळी. ज्या चायनामध्ये जे केले जाते ती पद्धत थोडी वेगळी, आपली पद्धत थोडीशी जुगाडू आहे. चंद्रिका म्हणजे ते आणलं आपण प्लास्टिकचं, त्याच्यावर ठेवायचं, त्याच्यावरती ठेवायचं. तिला एक जागा सापडते विणण्यासाठी, आधार मिळण्यासाठी जागा सापडते. त्यावेळेस ती कोश तयार करते. 20व्या दिवशी जर ती स्टार्ट करते कोश करण्यासाठी, तर 3 ते 4 दिवसामध्ये कोश तयार केला. तेव्हा पाला वगैरे काही नाही, गप बसायचं, टेम्परेचर मेंटेन ठेवायचं शेडचं. तेवढं काम 23 ते 30 टेम्परेचर साठी मग तुम्ही साईडनं फॉगर्स लावा, वरनं लावा, काही करा, पण टेम्परेचर मेंटेन करायचं. मग ती आळी धागा सोडते लाळेतून, बरोबर का? आणि ते धागा कव्हर करते आपल्या शेजारी, त्यालाच आपण कुकून म्हणतो. बरोबर. तोच ककून असतो जो 3 ते 4 दिवसामध्ये तयार होतो. तोच धागा असतो, त्याच्यातूनच ते गरम पाण्यात टाकतात आणि त्यातून तो धागा बाहेर काढला जातो. आणि तो धागा काढण्यासाठी रिलिंग मशीन्स असतात, मोठ्या मोठ्या असतात. मग ते काही शेतकऱ्याचा पार्ट नाहीये, तो पार्ट नाही, त्याचा फक्त कोश तयार करणे हा पार्ट. काही ठिकाणी जर काय केलं जातं, आता हे आपण कमर्शियल आणि मोठ्या प्रमाणात करतो. जसं सांगितलं की चॉकी एक जण पाहणार आहे, रेरिंग एक जण पाहणार आहे, रेलिंग एक जण पाहणार आहे. काही ठिकाणी म्हणजे चायना या ठिकाणी घरगुती पण केलं जातं. जसं स्वतःच चॉकी तयार करायची, स्वतःच त्याचं रेरिंग छोटे कोश तयार करायचे, म्हणजे कोश तयार करायचे, आणि छोटे मशिनरी असतात हँडमेडच्या, त्याच्यापासून ते धागा तयार करतात. मी एक्झिबिशन मध्ये बघितले, बारामतीच्या एक्झिबिशनला बघितली होती. गरम पाण्यात टाकले आणि त्याला धागा पकडले, त्यानंतर ते धागे निघतात. ते विशेष गोष्ट आहे की अखंड धागा मिळतो. तुम्ही म्हटलं की 800 मीटरचा, 800 ते 1200 मीटर पर्यंत, म्हणजे जवळजवळ 1 ते 1.5 किलोमीटरचा धागा आपल्याला मिळतो. तो फार मोठा झाला धागा हा, त्यातून खूप मोठा झाला. आणि त्या आळीने ते स्वतः धागा तयार केलेला असते. हो. मग हे एक बॅच जे आहे 25x40 मध्ये, आणि तेव्हा पूर्ण 1 एकरचा पाला संपतो. हो. आणि मग ज्या बॅच मध्ये आपण घेतो ना, समजा 1 एकरची बॅच घेतोय आपण, तर 1 एकरच्या बॅच मध्ये याच्यामध्ये जर 2 पार्ट केले आपण, अर्धा एकर आणि अर्धा एकर, अर्धा एकर. तर आपण त्या याच्यामध्ये जवळजवळ 100-125ची बॅच एका वेळेस घेऊ शकतो. 100 अंड्यांची एका वेळेस घेऊ शकतो. ते अर्धा एकर त्याला पाला लागणार का 1 एकरचा लागणार? त्याला अर्धा एकरचाच पाला लागेल. मग अच्छा, बरोबर. त्यावेळेमध्ये 100ची बॅच निघून जाऊ शकते. म्हणजे पहिल्यांदा अर्धा एकरचा पाला आपण वापरला 100 साठी, नेक्स्ट बॅच कधी चालू करायची पुन्हा ही बॅच? ही गेल्याच्या नंतर एक समजा 25व्या दिवशी आता आपले कोश तयार झाले, कोश 1 दिवसामध्ये हार्वेस्ट होतात. हार्वेस्ट करून ते मार्केटला फक्त काढायचे. हो, काढायचे आणि मार्केटला घेऊन गेलं की तुम्हाला काही व्यापारी की लगेच पैसे पण देतात कॅशमध्ये.
आणि काही मार्केटमध्ये समजा 5 दिवस लागू शकतात, 10 दिवस लागू शकतात. तर ते एकदा झाल्याच्या नंतर 1 दिवसामध्ये तुमचं शेड पूर्ण क्लिनिंग होऊ शकतं. किती किलो निघतं मग एकातनं 25/40 म्हणून? 25/40 मध्ये जर आपण हे केलं तर समजा 125 ची बॅच घेतली किंवा 150 ची बॅच घेतली, तर कॅपॅसिटीनुसार आपला पाला किती आहे त्याच्यावरती. उदाहरणार्थ आपण 100 ची बॅच घेतली, ऍव्हरेज आपण पकडूया, तुम्ही Average- 15 वर्ष झालं काम करता. ॲव्हरेज 100चं पकडूयात आपण. 100 ची बॅच जर घेतली तर त्या 100च्या बॅचमध्ये सरासरी शेतकऱ्याला 80 ते 90 किलो कोश मिळू शकतात, 80 किलो निघू शकतो निघू शकतात. 25 दिवसामध्ये. हो हो, आणि 80 किलो निघला आणि 500 रुपये गेला तर 45,000 होऊ शकतात. आरामात होऊ शकतात. हे ऍव्हरेज तुम्ही सांगताय. मॅक्सिमम किती निघू शकतं? मॅक्सिमम 100ला 100 पण काढणारे शेतकरी आहेत. होय काय? 100ला एवढं 105 चांगलं काम किलो- करतात. हो करतात. तुमचा पालामध्ये जेवढं ताकद असेल तेवढं तुमचं आळ्या म्हणजे क्वालिटी पाला लय महत्वाचं आहे, सगळ्यात जास्त. टेम्परेचर लय महत्वाचं आहे. हो. आणि शेडमध्ये तुमच्या मुंग्या, बाहेरचं पक्षी, प्राणी काही यायला नाही पाहिजे, टेम्परेचर मेंटेन, हे एवढ्या गोष्टी करायला हो, पाहिजेत. हो, हो. 80 किलो जरी निघलं 25 दिवसामध्ये आणि 500 रुपये तुम्ही म्हणताय, 700 रुपये 800 रुपये पण दर असते. हम्म, 500 रुपये आपण जरी पकडलं, 45,000 खर्च झाला बरोबर. आणि 20% त्यातनं खर्च काढला तर सगळे शिल्लकच. मी म्हणतो 10,000 खर्च सोडा, हो, 30,000 रुपये 30,000 निव्वळ नफा शिल्लक राहतो तुमचा एक एकरामध्ये. एक एकरला. एक महिन्यामध्ये पगारच आहे थोडक्यात हा. पगाराचं. आणि एक माणूस हँडल करू शकतो का एवढं? हो, करू शकतो. जर 1 एकर जर असेल ना, 1 ते 2 म्हणजे तू आणि ती हम्म. आपण म्हणू शकतो. नवरा तू ती बायको. आहे, तू ती एपीक आहे, तू आणि ती अरे वा, दोघं जण हँडल ऑटोमॅटिक करू शकतात. काय अडचण नाही त्या गोष्टीला. भारी तुम्ही एक्झाम्पल सांगितलंय. आणि 1 एकर मध्ये 25 दिवसात तयार झालं आणि पुन्हा एक दिवसामध्ये तुम्ही म्हणला की क्लिनिंग करू शकतो. क्लिनिंग मध्ये काय करायचं असतं नेमकं? क्लिनिंग मध्ये जे आपण महिनाभर किंवा 23 दिवस जो पाला टाकलाय तर त्याच्या काड्या असतात, आळ्यांचे विष्ट असते, हे पूर्ण तुम्ही साईडला काढून त्याचं डिकम्पोज केलं पाहिजे किंवा मग तुम्ही त्याला जाळून टाकणं. आता शेतकरी जाळतात, पण मी म्हणतो की जाळण्यापेक्षा तुमच्या शेडपासून एक काही अंतरावरती खड्डा करून त्याच्यामध्ये जर पुरं तर चांगलं खत तयार होऊ शकतं त्याच्यापासून. आणि शेड सगळं धुवावं लागतं का मग? हा, हे झाल्याच्या नंतर शेड पूर्ण त्याला पण डिसइन्फेक्टच्या गोष्टी असतात, म्हणजे अग्नी असेल, त्या औषधांची नावे, अग्नी असेल, सॅनिटॅक असेल, केमिकल्स असतात, हे केमिकल्स सगळं स्वच्छ करून घ्यायचं पूर्ण. कारण त्या जुन्या ज्या आळ्या होत्या, जे कीट होतं, त्यांचं बॅक्टेरिया, त्यांचा अवशेष काही नाही राहिलं काय नाही पाहिजे. म्हणजे असं म्हणतो आपण की एक सुईचं टोक जर असेल ना, तर त्याच्या सुईच्या टोकावरती लाखो बॅक्टेरिया असू शकतात. हो, बरोबर आहे. त्यामुळं Batch खराब होऊ क्लीन करणं गरजेचं असतं. ते खूप मल्टिपल, खूप फास्ट वाढत असतात. बरोबर. त्यामुळं क्लीन करणं खूप सगळ्यात मेन जो गाभा असेल रेशीम उद्योगाचा, तर तुम्ही क्लिनिंगला जास्त महत्व दिलं पाहिजे. बरोबर. आणि ते स्वच्छ करून घेतलं 25व्या दिवशी मी, आणि 5 आधीच ही बॅच निघायच्या आधीच मी बुकिंग करू शकतो का तिकडे, की मला करू शकता 1 तारखेला तुमची सायकल अशी कंटिन्यू चालू राहिली पाहिजे. तुम्ही 25व्या किंवा 26व्या दिवशी तुमचं सगळं क्लीन होऊन झाले तर Fast मध्ये मध्ये 4 दिवस तर तुम्ही त्या पुढच्या ह्याच्यामध्ये म्हणजे दर महिन्याला तुम्ही ही सायकल 12 बॅच घेऊ शकतो. 12 तर नाही म्हणू शकत मी, पण 10 बॅच तुम्ही घेऊ शकता त्याच्यामध्ये. 10 बॅच घेऊ शकतो. कारण की थंडीचा पिरियड जो असतो त्यामध्ये पाला पण वाढत नाही, बॅचला थोडा वेळ लागतो. पालाच महत्वाचा आहे. मग पाला महत्वाचा आहे तो सगळा. शेड म्हणजे मला असं वाटतं की पाला टप्प्याटप्प्याने करायला पाहिजे. अर्धा 2 एकर जरी पाला असेल तरी काही टेन्शन नाही इकडं. किंवा मी असं म्हणेल की 40/25 शेड आहे तुमचं, तर 60/25 असावं आणि 2 एकर पाला असावा, जेणेकरून तुम्हाला चांगलं उत्पन्न, म्हणजे शेती पूरक म्हणण्यापेक्षा पूर्णपणे त्याच्यावरती जरी तुम्ही अवलंबून राहिले तरी काही हरकत नाही. त्याच्यावर घर चालू शकतं, 100% चालू शकतं. जर तुम्हाला 2 एकर मधून वर्षाला जर 8 ते 10 लाख रुपये त्या 2 एकर मधून मिळतात आणि ते वर्षाने नाही भेटत तुम्हाला, टप्प्याटप्प्यावाईज तुम्हाला कॅश फ्लो होत राहते. कॅश फ्लो होतोय, तर हरकत नाही करायला. आता पहिली बॅच मी केली 100 अंडी पुंजाचे, अंडी आणल्या, त्याच्या आळ्या आणल्या डायरेक्ट. अंडी तर मी आणणारच नाही, कारण आता आळ्या मला डायरेक्ट मिळतात, तर मी कशाला अंड्यांची मागे लागू. 2 मोल्ड तयार होऊन मला मिळते ते. त्याचा किती खर्च असतो म्हणला तुम्ही? 3,600 पर्यंत खर्च असतो. हो, एक बॅच माझी जर फेल गेली डायरेक्ट तर किती लॉस होईल मला? हे 3,600 तुमचा पाला आणि जे खत टाकलं असेल ते Time. आणि तुमचं कष्ट. जेणेकरून आता शेतकरी म्हटल्यावरती कष्ट त्याच्या, मी म्हणतो सगळं धरून 10-15 हजाराचं लॉस होईल. बस त्याच्यापेक्षा जास्त मोठा असं नाही की लाख रुपये लावले तर लाख गेले. नाही. अरे भारी तुमचा पाला पुन्हा येतोय ना, हा. लगेच बॅच घेऊ शकता तुम्ही. फक्त एवढंच की आपण पहिल्या आळ्या आणल्या, काय आपलं शिकण्यात वेळ गेला किंवा पुन्हा नेक्स्ट बॅच आपल्याला करायची आणि 20-25 दिवस थांबायला लागणार. हो. एवढंच पेशन्स ठेवावं लागणार. तर तुम्ही जर तुमच्याकडे पाला एक्स्ट्रा असेल आणि 2 बॅचेस केला तुम्ही, एक बॅचला जरी प्रॉब्लेम झाला तर पुढचा पाला आलेला असतो, तुम्ही लगेच ही डिस्ट्रॉय करून दुसरी बॅच आणू शकता. एक पहिला मी 100 अंडी पुंजाला अर्धा एकराचा पाला वापरला, तो पाला संपला. हो, पुन्हा पुढचा पाला पण ग्रो झालेला असतो, तो ओव्हर वाढला, हार्ड पानं झाली तर त्याला काही प्रॉब्लेम नाही होत त्याला. काय ना, फक्त कटिंगची व्यवस्था पाहिजे. हो. आणि हा मागचा पुन्हा तुती कधी वाढते नंतर?
समजा आता कटिंग करताय तुम्ही, तर ती तुती वाढण्यासाठी पूर्ण मॅच्युअर होण्यासाठी 40 ते 45 दिवस लागतात. म्हणजे तुमची सायकल कंटिन्यू चालू राहते. म्हणजे ही बॅच गेल्यानंतर हा आलेला अर्धा असतो. एकरचा आधी वापरला मी, हा संपला, पुढच्या बॅचला पुढचा पाला वापरला, तोपर्यंत इकडचा मोठा होतो. इकडचा मोठा झालेला असतो. 10 दिवस मध्ये तर थांबलं तरी चालतंय, हो, 5-10 दिवस. आणि ते आपल्या याच्यावरती की आता 2-3 बॅच घेतल्या, कंटाळा आला, थोडं आपण 10 दिवस लेट घेऊयात, चला तर घेऊ फिरायला शकतो जाऊया आपण. कुठे तर. काही फरक पडत नाही त्या गोष्टीला. मला भारी वाटलं हे, की म्हणजे रिस्क फार कमी वाटते मला. म्हणजे जर प्रॉपरली आपण शिकलो, 1-2 बॅचला मी म्हणतो लॉस का होईना, लॉस घेऊन जरी अक्कल घेतली आणि शिकलो, तर प्रॉपर केलं तर महिना 30-40 हजार आपलं येणं चालू आरामात येतोय, काहीच अडचण नाही सर. तुमच्या मते ह्याला पार्ट टाइम करायला पाहिजे का फुल टाइम करायला पाहिजे? मी तर म्हणून याला पार्ट टाइम न बघता फुल टाइम जर पाहिलं तर खूप छान आहे. 5-10 एकर जर लागवड केली, फुल कमर्शियल बेसिस, आपली छोटी कंपनी सारखं करायचं. 10 एकर लागवड करा तुम्ही आणि छोट्या कंपनी सारखं करा. तर कंपनी सारखं केलं तर थोडे लेबर लागतील तुम्हाला, जे मिळून जातात काय नाही. आणि तुम्ही जर फुल यांनी जर केलं तर खूप चांगला प्रॉफिट त्याच्यामधून मिळतो. आता आपण जर विचार केला तर हे झाले बीवी बायोव्होल्टाईक कोश. आता याच्यामध्ये तुम्हाला मगाशी सांगितलं की सीडचे कोश असतात. याला जर 700 रुपये रेट असेल तर त्याला फिक्स 1000 ते 1300 रुपये किलो रेट आहे. त्याचा बी अभ्यास करायला पाहिजे. हो, काही सेम राहतं सगळं, सेम प्रोसेस आहे. काही समजा आता आपण 1 एकरचं उदाहरण घेतलं, त्यांना महिन्याला 40,000 रुपये मिळतात. वर्षाचे आपण 5 लाख रुपये तर मिनिमम धरा की त्यातनं मिळू शकतात. तेच जर 5 एकर वरती केलं तर मल्टिपल आपण 5 केलं तर तेवढे 25 पैसे लाख. मिळणार. हो, आरामात मिळतात. आमच्याकडे आहे उदाहरणं काही शेतकऱ्यांची. उत्तर देऊ शकत नाही एवढं. आता सगळ्यांचं हे सांगणं झालं की अवघड आहे रेशीम उद्योग, अवघड आहे रेशीम उद्योग, तर किंवा खूप वेळ जातो, खूप कष्ट आहे त्याच्यामध्ये. मला सांगायला आवडेल की माझ्याकडं 15 वर्षाच्या मुलापासून तर 70 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसापर्यंत शेतकरी आहेत तुमच्या एफपीसी मध्ये. हा, एफपीसी मध्ये. म्हणजे रेशीम उद्योग करणारे, रेशीम उद्योग कोणीही करू शकतं असं मला सांगायचं. असं नाही की ह्यांनीच करावा, त्यांनीच असं करावा. काही नाही, असं काही नाही. फक्त ते तुम्ही म्हणला ते टेम्परेचर, ह्युमिडिटी आणि तुमचं मॅनेजमेंट स्किल प्रॉपर पाहिजे. आणि एक उदाहरण मला किंवा एक सांगायला आवडेल एक शेतकऱ्याचं, की एक महिला शेतकरी म्हणजे कोरेकर ताई आहे, सुरेखा कोरेकर. कोणतं गाव त्यांचं? शिरूर मधलं आहे, नावऱ्यामध्ये. तर त्या ताई इतक्या चिकाटीने रेशीम उद्योग करतात. मला आत्ताच मागं माहिती झालं, म्हणजे त्यांचे पती एक्सपायर झाल्यानंतर मला वाटलं आता रेशीम बंद करतील, कारण की ते दुसरं काहीतरी करतील. त्यांनी काय केलं, ते ऍक्च्युली जॉबला जातात. आता जॉब सुरू केला त्यांनी, म्हणजे सकाळी उठायचं, 8 वाजता रेशीम कीटकांना पाला द्यायचा, पाला दिल्याच्या नंतर दिवसभर जॉबला जायचं, तिकडनं आल्यानंतर परत 6-7 वाजता रेशीम कीटकांना पाला द्यायचा. असे चालू आहे 3-4 महिन्यापासून त्यांचं. तर मग मी आता मागं त्यांच्या मुलाने मला पावती पाठवली, तर त्यांना 1 एकरामध्ये म्हणजे 250ची बॅच होती, काहीतरी 272 किलो कोश निघाले. रेट पण त्यांना 740 रुपये मिळाला आणि त्यांना 1,93,000 रुपये फक्त 23 दिवसामध्ये झाले. बापरे बाप, एवढे पैसे पण होऊ शकतात? एवढे पैसे होतात. आता खूप रेट आहे सर. 700-750 रुपये म्हणजे भरपूर चांगला रेट आहे. हो. आणि ते म्हणजे 1 एकरामध्ये 200 अंडीपुंज पण करू शकतो, म्हणजे हो, पाला असेल तेवढा. 1 एकर जर तुमची शेती असेल ना सर, तर एका वेळेस तुम्ही जर तो पाल्याचं उत्पन्न घेताय तर तुम्ही 250 ते 300ची बॅच एका वेळेस घेऊ शकता. अच्छा, सगळा 1 एकरचा पाला टाकावा लागेल फक्त एवढंच? हो. आणि सगळ्यांना सांगायला मला आवडेल की शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे सर, 1 एकर करण्यापेक्षा 2 एकर तुती लागवड करा, जेणेकरून तुमचा पूर्ण उदरनिर्वाह त्या तुतीवर चालेल. बरोबर आहे. त्याला पूरक न पाहता त्याला 100% बिझनेस आहे म्हणून 100% त्याच्यावर फोकस करायला पाहिजे. गरजेचं आहे. खूप चांगला बिझनेस आहे. तुम्ही ज्या हिशोबाने सांगताय, 15 वर्ष झालं काम करताय. आमच्या गावात पण मी बघतोय 3-4 शेतकरी आहेत. पहिल्यांदा एकानं केलं, फिर दुसऱ्यानं, तिसऱ्यानं, असं करत करत 3-4 केले, पण ते स्प्रेड होत नाहीये त्या स्पीडनं. मला वाटतं ते एवढे लोक असं आहे की असं वाटतं लोकांना की आम्ही अडकतोय त्यात. नाही, अजून एक सांगायचं राहिलं की आपल्या काही शेतकऱ्यांची मानसिकता आहे सर, की उत्पन्न निघतंय, खूप छान निघतंय, उत्पन्न निघतं, आणि जर आपण जर कुणाला सांगितलं, त्याने जर केलं तर रेटमध्ये खूप फरक पडेल. म्हणजे सगळ्यांनी जर तुती केली तर रेट कमी होतील. मग हे एक न्यूनगंड आहे आपल्या, म्हणतो मित्र, किंवा सगळ्यांनी केले तर रेट कमी मिळतील आपल्या, म्हणून ते सांगत नाही शेतकरी. मोठं मार्केट आहे. जर परवडत नसतं, किंवा जर तुम्ही म्हणताय की 2-3 शेतकरी वाढत नाही, त्यांना जर परवडत नसतं त्यांनी बंद केलं असतं. तर ऍक्च्युली शेतकरी चालू आहे, शेतकऱ्यांचा उद्योग चालू आहे जवळ 10 ते 15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष सातत्य चालू आहे त्याच्यामध्ये. मी बारीक ऑब्झर्वेशन रोडने येता जाता बघत असतो, त्यांचं व्यवस्थित टाइम टू टाइम सगळं चालू आहे. जर चालू नसतं 2-3 बॅच मध्ये त्यांनी बंद केलं असतं. चालू आहे म्हणजे त्याच्या मागे काहीतरी फायदा आहे, मिळतंय त्यांना पैसे. आणि बंद करण्याचे 2 कारण आहे सर, मी आवर्जून सांगेल.
पहिली गोष्ट म्हणजे रेशीम शेतीमध्ये खूप अनुदान आहे, खूप अनुदान आहे, खूप अनुदान आहे. तुम्ही रेशीम उद्योग करा, अनुदान आहे. मग शेतकरी काय करतात, 100 शेतकऱ्यांची नोंदणी झाली तर समजा नाही अनुदान भेटलं तुम्हाला किंवा अनुदान मिळण्यासाठी काय अडचणी येतात तुम्हाला, तर रेशीम शेतकरी म्हणजे जो शेतकरी रेशीम उद्योग करणार आहे तो फोकस काय करतो, अनुदान कसं मिळेल, रेशीम शेती कशी करायची हे नाही पाहत. त्यामुळे तो सक्सेस होत नाही. ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, अशा काही भागांमध्ये जिथं स्प्रे जास्त केला जातो, जिथं ड्रोनच्या फवारण्या आहे किंवा जिथं द्राक्ष शेती जास्त आहे, डाळिंब शेती जास्त आहे, तर त्या स्प्रेनी काय होतं, सगळ्यात मोठा धोका रेशीमचा जो असेल तो हे पेस्टिसाईड. किडींना तर आळे मरू शकतात. आपल्याला आळी जगवायची ते पण स्प्रे केला जातो आळी मारण्यासाठी. तर त्याचा जर स्प्रे जर आपल्या तुतीच्या पाल्यावरती आला तर मग पॉइझनिंगचे चान्सेस खूप जास्त असतात. रिस्की, मेन रिस्क आहे. त्यामुळं प्रॉब्लेम येतो सगळा. बरं झालं तुम्ही महत्वाचा मुद्दा सांगितला, कारण शेजारी जर काहीतरी द्राक्ष असेल, भाजीपाला असेल आणि तुतीच्या पाल्यावर जर ते केमिकल आलं आणि ते आपण पाला टाकला तर त्या आळीने खाल्ल्या तर आळ्या तिथंच मारणार आणि कळणार पण आपल्याला झालं काय नेमकं. हो, आता याच्यामध्ये पण प्रकार आहे सर. जर तुम्ही स्प्रे जर काल झालाय किंवा 10 दिवसापूर्वी झालाय किंवा 15 दिवसापूर्वी झालाय, आळ्या तुमच्या इन्स्टंट मारतात. त्याच्यामध्ये अजून एक प्रकार आहे की ज्यावेळेस तुमची शेती आहे, तुम्ही याच्या आधी वांग्याचं पीक घेतलंय किंवा तुम्ही याच्या आधी गवारी घेतलीत किंवा कोणताही भाजीपाला केला, कोणतंही पीक घेतलं, डाळिंबाची शेती केलेली आहे, ती बाग तुम्ही काढून तुती लावताय. ऍक्च्युली झालेलं काय असतं, आपण इतका स्प्रेचा बडीमार केलेला असतो, कोराजन वगैरे यासारखी जी औषधं असतात जमिनीत सुद्धा सॉइलमध्ये असणार, सॉइलमध्ये म्हणजे ते डंप केलं जातं पूर्ण. जे आता वांग्याचं उदाहरण घेऊ, ते डंप केलं जातं रोटावेटरने पूर्ण. बरोबर. तुती आपण त्याच्यात लावतो. आळी काय करते, पूर्ण महिनाभर पाला पण खाते. तो पाला जो आलाय तो ते जे कोराजन आहे त्या पाल्यामध्ये आलेलं आहे. बरोबर. तो पाला आपण अंश आलाय, रेसिड्यू आलाय. आळीला तुम्ही पाला टाकताय, 23 दिवस खायला टाकताय. टाकल्याच्या नंतर आळीचे सिल्क ग्लाइंड जे असतात, म्हणजे आपण घसा म्हणू शकतो त्याला, ते लॉक होतात, तिला धागाच बाहेर काढता येत. अशा वेळेस बॅचेस फेल जाण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. मग ते पहिलं आपल्या शेतामध्ये काय होतं याचा अभ्यास पण करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर रेशीम शेती करणं खूप गरजेचं आहे. मला हे सांगा की एक कन्फ्युजन माझं पण आहे की वातावरण जसं चेंज होतं तसं शेतीमध्ये अडचणी येतात, तसं इतर रेशीम उद्योगामध्ये आहे का काय? रेशीम उद्योगामध्ये वातावरण आपण चेंज म्हणतो, पण वातावरण कुठं असतं, बाहेर. बरोबर. रेशीम उद्योग आपण शेडच्या आतमध्ये करतो. बरोबर. त्यामुळं शेडमध्ये टेम्परेचर मेंटेन करणं सोपं असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुतीपाला किंवा तुती हे झाड असं आहे, जंगली झाड आहे ते, जे आपण मगाही सांगितलं की एकदा लागवड केल्यानंतर 15-20 वर्ष राहतं. मग याच्यामध्ये तुमचे कितीही पाऊस होऊ द्या, कितीही मोठी गारपीट होऊ द्या, काहीही फरक पडत नाही. गारपीट झाली तर जास्तीत जास्त काय होईल, पानं फाटतील त्याची. पण फाटलेलं पान पण आळी खाते, काही प्रॉब्लेम नाही त्याचं. आता सांगायला आवडेल की मागच्या पावसाळ्यामध्ये आता मराठवाड्यामध्ये खूप जास्त पाऊस झाला होता. म्हणजे शेतकऱ्यांचं इतकं नुकसान झालं मोठं की जवळजवळ सोयाबीन म्हणजे जिथं शेत होते तळ तयार झालं. पण या तळ्यामध्ये ही जी रेशीमची म्हणजे तुती म्हणतो आपण, तुती टिकून होते, त्या तुतीला काहीही झालं नाही. त्यावेळेसही शेतकऱ्यांनी बॅचेस काढल्या, कमरे एवढं पाणी असतं नाही, पैसे थांबले नाहीत, पैसे चालू राहिले. कॅश क्रॉप खूप चांगली आहे, मनी फ्लो होतोय चांगला यामध्ये. अशा काही 5 मेन गोष्टी आहेत ज्या शेतकऱ्यांना रेशीम उद्योगामध्ये हे फोकसनं ध्यान देऊन करायला पाहिजे, म्हणजे त्या बुलेट पॉईंट तुम्ही मला सांगा, तिथं चुकी व्हायला नाही पाहिजे. सगळ्यात महत्वाचं सर म्हणजे त्याचा मेन गाभा आहे चॉकी. बरोबर. चॉकी ही चांगल्या ठिकाणून घ्या. आलेली आळी चांगली पाहिजे, आलेली चांगली आळी जी प्रजाती ती प्रजाती सेमच असते सगळीकडे. काय नाव म्हटलं तुम्ही? बीवी, बायोवोल्टाईन म्हणतो आपण त्याला. हा, तर चॉकी माझं किंवा माझ्या कंपनीचं चॉकी सेंटर आहे म्हणून माझ्याकडनं घ्या असं म्हणत नाही मी, पण चॉकी ही चांगल्या ठिकाणून घ्या. बरोबर. सगळ्यात महत्वाचं. दुसरं म्हणजे तुम्ही जो पाला पिकवताय तर तो पाला इतका महत्वाचा घटक आहे याच्यामध्ये. पाला तुमचा क्वालिटीचा पाहिजे, तुमचा पाला क्वालिटीचा तर तुमचे कोश क्वालिटीचे. बरोबर. तिसरं जर आपण म्हणतोय की तुमची आळी जी संगोपन कीटकगृह जे आपण रेरिंग म्हणतो, ते रेरिंग करायच्या वेळेस जे टेम्परेचर आहे, टेम्परेचर खूप महत्वाचं आहे, जे 23°C ते 30°C मध्ये मेंटेन करणं गरजेचं आहे. चौथं झालं तुमची ह्युमिडिटी. ह्युमिडिटी ही खूप महत्वाचा घटक आहे तुमच्या याच्यामध्ये. जेवढं तुम्ही ह्युमिडिटी मेंटेन करसाल तेवढे आळीला पोषण करण्यासाठी खूप सोपं जातं. आपली आळी अशी आहे की तिला स्वतःचं टेम्परेचर मेंटेन करता येत नाही. तुम्ही जेवढं टेम्परेचर तिला देणार आहे त्या टेम्परेचरमध्ये ती सर्व्हाइव्ह करते. बरोबर. अशा सर्व या गोष्टी झाल्या. आणि 5वी गोष्ट म्हणजे मार्केट म्हणतो आपण, सगळ्यात महत्वाची गोष्ट मार्केट. तर पहिल्या 20-25 वर्षापूर्वी ऑप्शन नव्हते.
पण शेतकऱ्यांना आता खूप ऑप्शन उपलब्ध झाले आहे. तर तुम्ही जिथं जे शेतकरी किंवा जे व्यापारी किंवा जे मार्केट ज्या ठिकाणी चांगलं रेट मिळेल तर त्याच ठिकाणी तुम्ही कोष द्या, जेणेकरून तुम्हाला चांगलं उत्पन्न मिळेल. आता मी तुम्हाला पर्सनल क्वेश्चन विचारतो. तुम्ही 15 वर्ष झाले करतायत. तुमचं किती उत्पन्न होतं? तुम्ही अजून रेशीम शेती करताय का चॉकीचंच म्हणजे सप्लायचं काम करताय का नेमकं काय करताय? याच्यामध्ये सर एकतर आपण रेशीम उद्योगामध्ये कोष उत्पादन किंवा चॉकी असा एकापैकी एक चॉईस करणं गरजेचं होतं त्यावेळेस. पण आता मी सुरुवातीला 2012-13 पासून एक 6-7 वर्ष ककूनचं उत्पन्न घेतलं, म्हणजे कोष तयार केले. पण नंतर चॉकीमध्ये उतरलो. मग चॉकीमध्ये ज्यावेळेस उतरलो त्यावेळेस मला हे बंद करावं लागलं, कारण की एका वेळेस काहीतरी एकच पाहणं गरजेचं होतं. म्हणून मी चॉकीमध्ये उतरलो. तर हे वैयक्तिक न ठेवता एफपीओ मध्ये कन्वर्ट केलं. एफपीओ मध्ये कन्वर्ट केल्यानंतर आता जवळजवळ 2 वर्ष झालेत आपले एफपीओ तयार करून. तर सांगायला आवडेल मला की एफपीओचा आपल्या टर्नओव्हर आतापर्यंत 5 ते 6 कोटीचा झालेला आहे फक्त. हो. म्हणजे एक एफपीओचा. एक असे एफपीओ आहेत का महाराष्ट्रात, का तुमची एकमेव अशी आहे एवढा मोठा टर्नओव्हर? रेशीममध्ये काम करणारे खूप कमी एफपीओ आहे. ऍक्च्युली एफपीओ होतात पण त्यामध्ये वर्क होत नाही. तर मग जी आपण एफपीओ केलीत ते ऍक्च्युली रेशीममध्ये काम करते. आणि जो तुम्हाला टर्नओव्हर सांगितला हा फक्त रेशीमचा आहे. 5 ते 6 कोटीपर्यंत जो टर्नओव्हर झाला हा रेशीमचा. फक्त रेशीमचा. चांगली गोष्ट आहे. म्हणजे 2 वर्षामध्ये तुम्ही एवढं अचीव्ह केले. मला वाटतं अजून हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचायला हवं. आणि महाराष्ट्रात बरेच शेतकरी असे त्यांना 2 एकर शेती आहे किंवा 1 एकर आहे, कुणाला 20 एकर आहे. सगळ्यांना ऑप्शन चांगला आहे हा. हो. रेग्युलर पैसे येऊ शकतात. काहींना मॅन पॉवर आहे, ते 5-10 एकर मध्ये जाऊ शकतात. काहींना जसं तुम्ही म्हणला की तू आणि ती घरगुती करू शकतात. हे पण ऑप्शन आहे. तर हे कोणीही निवडू शकतं, असं काही स्पेसिफिक नाही की यांनीच करावे त्यांनीच करावे. असं काही नाही. खूप भारी गोष्ट आहे. आता शेतीकडे तरुण पिढी जी आहे ते फार कमी येते, कारण त्यांना तेवढी लाईफस्टाईल ह्या गोष्टी दिसत नाहीत. पण ऍज अ बिझनेस म्हणून जर शेतीकडे बघितलं तर तरुण पिढीनं रेशीम शेती करावी का? मी तर सांगेल सर, आवश्यक करावी. कारण की मगाशी सांगितल्याप्रमाणे माझ्याकडे 15 वर्षाचा पण मुलगा रेशीम शेती करणार आहे आणि 70 वर्षाचा म्हातारा माणूस जे आहे ते पण रेशीम उद्योग करणार आहे. वृद्ध माणूस म्हणू शकतो आपण. तर रेशीम उद्योग असा उद्योग की तो कुणीही करू शकतो आणि सहज करू शकतो. तर मी तरुणांना हेच सांगेल की तुम्ही आवर्जून रेशीम उद्योगाकडे वळा आणि रेशीम उद्योग करा. म्हणजे 1 एकर मध्ये जर 200 अंडीपुंज त्यांनी केलं तरी 1.5 लाखाच्या आसपास ते जाऊ शकतात. हो. आणि स्वतःची फक्त मेहनतच आहे त्यामध्ये आणि थोडाफार खर्च आहे. आणि सेटअपला तर सबसिडी भेटते, 0 सेटअपच होऊन जातोय इव्हेंच्युअली. फक्त जी काय आहे ती मेहनत करायची आणि मन लावून फोकसनं काम करायचं. खूप चांगले पैसे होत आहेत तसं बघायला गेलं तर. आणि तुम्ही क्लस्टर बद्दल काहीतरी बोलत होता, ते काय मला कळलं. आता सर कसं आहे, इथं पश्चिम महाराष्ट्रामध्ये MIDC जवळ आहे किंवा उत्पन्नाचे दुय्यम स्रोत आहेत इथं. तर जर असेल या वेळेस काय होतं की एकतर शेती आणि तुम्हाला ऑप्शन आहे काहीतरी. ऑप्शन असेल तर माणूस जिथं सोपं आहे तिथंच जाण्याचा प्रयत्न करतो. पण ज्या ठिकाणी ऑप्शन नाहीये, म्हणजे विदर्भात झालं किंवा मराठवाड्यात झालं, ज्या ठिकाणी ऑप्शनच नाही शेतीशिवाय, अशा ठिकाणी रेशीम शेती झपाट्याने वाढते. आता आमच्या भागामध्ये शेतकरी तयार होतात, कमी होतात, परत तयार होतात, कमी होतात. आपल्याला असं हे नको आहे की कंटिन्यू शेतकरी उत्पादित होणार पाहिजे. तर अशा ठिकाणी आपल्याला क्लस्टर तयार करता येईल. आता आमच्या भागात शेतकरी थोडे कमी झाले, आता वाढतील पण ह्या वर्षी. पण जर शेतकऱ्यांचा जर ग्रुप असेल पूर्ण जास्त, तर आपण एक क्लस्टर करून सॉइल टू फॅब्रिक पर्यंत जाऊ शकतो. म्हणजे मातीपासून चॉकी असेल, तुमचं कोश असेल, तुमचा धागा असेल, एंड प्रोडक्ट पर्यंत, वस्त्रापर्यंत आपण जाऊ शकतो. ही खूप छान संकल्पना आहे जी आपण करू शकतो. आणि ही संकल्पना किंवा आमचं जे आता जे काम चालू आहे FPOचं, तर आत्ताच 4-5 महिन्यापूर्वी एक बेस्ट कंपनी म्हणजे बेस्ट FPO किंवा चांगलं काम करणारं FPO म्हणून आम्हाला इक्विटी ग्रँट देऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सरांनी सन्मानित केलेलं आहे. बेस्ट, अभिनंदन. आणि असं काय आहे का की थंडी आहे तर कमी उत्पन्न निघणार, उन्हाळा आहे तर मॉर्टॅलिटी होऊ शकते, तर त्या वेळेत कसं वर खाली होतंय? आता या 3 ऋतूमध्ये वेगवेगळे प्रकार असतात. म्हणजे जूनमध्ये जास्त पाऊस असतो, बरोबर. यावेळेस ह्युमिडिटी जास्त असते. ह्युमिडिटी जर जास्त असेल तर ती मेंटेन करावी लागते आपल्याला, शेड ओपन ठेवून, थोडी मोकळी हवा येऊन देऊन. त्याच्यावर लक्ष पाहिजे, फुल टाइम माणूस पाहिजे. हो. हिवाळा आला तुमचा, हिवाळ्यामध्ये टेम्परेचर खूप कमी होतं. मग कमी टेम्परेचर आल्यानंतर आळ्यांची वाढ ही फास्ट होत नाही. तर मग काय करायला लागतं, टेम्परेचर मेंटेन, तिथं उष्णता देणं गरजेचं आहे. हिटर लावू शकतो आपण. त्याच्यानंतर आता उन्हाळा आला, तर उन्हाळ्यामध्ये तुमची हीट खूप जास्त असते. तर मग तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे की शेडवरती पाचट, स्प्रिंकलर
लावणं गरजेचं आहे, फॉगर लावणं गरजेचं आहे. मग या जुगाडू गोष्टी करून आपण मेंटेन करू शकतो, त्याला काय अडचण नाही. अवघड नाही काय? काही अवघड नाही. आहेत का असे शेतकरी तुमच्याकडे 12 महिने चांगलं उत्पन्न घेत आहेत आणि हो हो हो. आमच्या भागामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हणजे खेड सारखा एरिया झाला, खेड तालुका झाला, शिरूर तालुका झाला किंवा आंबेगाव तालुका झाला, तर ह्या भागामध्ये जवळजवळ 8 ते 10 बॅचेस वर्षाला काढणारे शेतकरी माझ्याकडे आहेत. माणसांना असं वाटतं बेस्ट पीक म्हणजे फिक्स पैसा देणारं म्हणजे ऊस पण आहे, पण बऱ्याच शेतकऱ्यांना 10 एकर 20 एकर शेती ऊसाची असते. मग त्यांनी ह्याकडे जर वळलं तर कम्पॅरिझन आपण जर केलं, 1 वर्ष ऊसात मी म्हणतो ऊस आपण घालवला कारखाना 1 महिन्यानं आपल्याला पैसे देतो, 1 लाख निव्वळ नफा राहत असेल, आपण पकडून चालूया, तर इकडं किती राहू शकतो दोन्हीच्या कम्पॅरिझन वर्षामध्ये? याची जर तुलना केली ना सर आपण, तर ऊस हे पीक, ह्या पिकाचं उत्पन्न आपण पाहतो तर वार्षिक जर कितीही चांगलं जरी उत्पन्न निघालं तरी 1 लाख निव्वळ नफापेक्षा जास्त जाणार नाही. पण जर आपण तुलना जर केली रेशीमची, तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला मंथली इन्कम याच्यामध्ये, आणि जर इयरली जर आपण विचार केला या गोष्टीचा, तर निव्वळ नफा तुम्हाला कमीत कमी 3.5 लाख ते 4 लाखापर्यंत मिळू शकतो. फक्त तुमची कष्ट करण्याची तयारी पाहिजे. कष्ट हे तुम्ही शब्द जो वापरला हा फार महत्वाचा इथं, कारण टाइम टू टाइम तुम्ही तिथं पाहिजे, ते बघायला पाहिजे मोल्ट कधी होतोय तयार, त्यातनं कधी ते आळी पास होत्या, त्याच्यावर ते जे विजेता पावडर असते ते टाकायला लागते, ह्या सगळे प्रॅक्टिसेस जे आहे ते जमायला पाहिजे. हो हो. ते जर टाइमवर नाही केलं तर घोळणार. हो. पहिल्या ज्या गोष्टी होत्या सर, की शेतकऱ्याला खूप अवघड जायचं सगळ्या गोष्टी करण्यासाठी, पण त्यासारखं आता काळ राहिलेला नाही. सहज सहज कोणी रेशीम उद्योग करू शकतं. माझं तर सांगणं आहे की ज्याच्याकडे 10 एकर ऊस आहे, तर त्याच्यातल्या त्यांनी 2 एकर तुती लावून रेशीम उद्योग करावा, जेणेकरून त्याच्या शरीराची हालचाल पण होईल, व्यायाम पण होईल आणि पैसे पण मिळतील. बेस्ट ऍक्टिव्ह पण राहील. येस. आता काही गोष्ट अशी आहे का आपली सांगायची राहिल्या? हां, आता सर मी एवढं सांगेल की मला जे सपोर्ट करतात, तर त्याच्यापैकीच एक आमचे उपसंचालक सर ढवळे साहेब असतील. तर जाता जाता मी एवढं सांगेल तुम्हाला की त्यांच्या तोंडातून बऱ्याचदा ऐकलेला शब्द मी की लावा तुती किंवा करा रेशीम शेती आणि पिकवा मातीतून मोती. अरे वा, तर हे तेवढंच खरं आहे सर. बेस्ट. थँक्यू. खूप तुम्ही वेळ दिला आणि एवढं लांबून आला इथेपर्यंत स्टुडिओमध्ये, आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने आम्हाला रेशीम शेतीबद्दल सांगितलं. खरं तर मला पण फार कन्फ्युजन होतं, कारण मी देशभर फिरत असताना मला असं जाणवलं की हे वाढत का नाही, अरे एवढं चांगलं पैसे दिसते, तर 4 शेतकरी करतात तर 4च आहेत, त्यात 3 होतात, पुन्हा 2 होतात, पुन्हा 5 होतात, पण ते जास्त स्केलला जात नाही. ऊस शेती घरोघरी असते, किंवा द्राक्ष ज्या क्लस्टरमध्ये आहे तिथं, ज्या पॉकेटमध्ये आहे तर खूप वाढते, पण हे वाढत नाही. तर ह्याच्या न वाढण्याचं पाठीमागचं कारण मला वाटतं नॉलेज गॅप. येस येस. ह्यातनं मला कन्क्लुजन जे कळालं की नॉलेज नाहीये शेतकऱ्यांना, आणि इझी नाहीये, आणि मिथ खूप आहेत मार्केटमध्ये, चुकीच्या गोष्टी आहेत, त्यामुळे ते क्लॅरिटी मिळत नाही. खरं तर काय, आता मला तर कळालं तुम्ही सांगितलं इथं बसल्या बसल्या ऍज अ शेतकरी की माझं असं आहे तर असं पाहिजे, असं करायला पाहिजे, असं विकायला पाहिजे. एवढं सॉर्टेड झालं, त्याबद्दल खूप खूप आभारी आहे मी तुमचा. धन्यवाद सर. आणि तुम्हालाही सर, तुम्ही जेवढे शेतकऱ्यांसाठी तळमळीने प्रयत्न करताय, तुमची तळमळ होती म्हणून मी आज इथं आलो, आणि तुम्ही एवढं सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत गोष्टी पोहोचवताय, तर तुमच्याही तळमळीला सलाम आणि तुमच्या पुढील वाटचालीत शुभेच्छा सर. थँक्यू. तर मित्रांनो, आजचा हा एपिसोड आम्ही फार खोलमध्ये गेलो, रेशीम शेती काय असते, कशा पद्धतीने केली जाते. भले आम्ही स्टुडिओमध्ये इथं बसलोय, पण जे काय आहे तुम्हाला ते प्रॅक्टिकलच शिकावं लागेल, करावं लागेल. असं नाही की फक्त रेशीम शेती ऐकली आणि लगेच चालू केली, तसं नाही. तुम्हाला कुठं रेशीम शेती आहे तिथं जावं लागेल, तिथं स्वतः काम करावं लागेल, कष्ट घ्यावं लागेल, आणि तिथे एक बॅच तुमच्या हाताखालून गेली पाहिजे. मग तुम्ही करा, सुरुवात करा, छोटीशी सुरुवात करा, त्यातून तुम्ही मोठ्या स्केलवर जा, मोठा पैसा कमवू शकता. तुम्ही तुमचे एक 50-100 शेतकरी मिळून त्याला मोठ्या स्केलवर नेऊ शकता, एक स्वतःची FPC तयार करू शकता. हे सगळं करू शकता तुम्ही. तुम्ही शिकलेला असो किंवा नसो, तुमची मेहनत आणि तुमची तयारी जर असेल तर तुम्ही शेतीमध्ये खूप चांगला पैसा कमवू शकता, हे निश्चित आहे. आणि या मातीवर्सच्या एपिसोडमध्ये मधून आम्ही तोच प्रयत्न करतोय की हे कळाव्यात, गोष्टी समजाव्यात, आणि यासाठीच मी म्हणतो की हा एपिसोड तुम्ही प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत शेअर करा, आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका.